माहिती असल्यामुळे मी फक्त म्हटलं, की "सर मला काही जमत नाही आणि मला फक्त बोलता येतं." फक्त एकच झालं, की मी आयडी काढल्यानंतर 6 महिने बॅकग्राऊंडमध्ये काय होतं, की भाज्या मार्केटमध्ये रोजचा पैसा असायचा आणि रोज पैसा असायचा आणि भांडवल इतकं लागायचं त्याला. एक 4-5 लाखाचं भांडवल असलं, की मला त्याच्यामध्ये ₹10-20 डेली मिळायचे. म्हणजे असं एक चालू होतं आणि त्याच्यामध्ये ते भांडवल लावायचं आणि रिस्क घ्यायची. पहाटे 4 वाजता उठायचं, मार्केटमध्ये जायचं. असं करत आमचं एक 25-30 वर्षाचं दुकान होतं ते आणि 25 वर्षाच्या दुकानानंतर एक मिस्टर 2012 मध्ये गेले. गेल्यानंतर आम्हाला एक मुलगा 10वी ला, एक छोटा होता आणि मोठा 12वी ला होता. त्याच्यानंतर मला काहीच समजलं नाही. कारण ते मार्केटमध्ये जायचे आणि माल घेऊन येत होते आणि काही लोकांना आपलं होलसेलमध्ये देत होते. पुन्हा ते लोणावळ्याचे 5-6 मुलं माझ्याकडे कामाला होते. म्हणजे एक तुम्हाला सांगायचं की वेस्टेज बिझनेस मी का सुरू केलाय? एक माझं बॅकग्राऊंड सांगते मार्केटमध्ये आणि मी हे का एज्युकेशन नसताना पण मी इथे का संयमित राहिले. तर असं वाटायचं की भांडवलाशिवाय बिझनेसच नाहीये. प्रत्येक बिझनेस जर भांडवलच असेल, तर मला नक्कीच पैसे कुठे नाही मिळणार. असं वाटलं आणि 2012 पासून 2016, 17, 18 म्हणजे एक 4-5 वर्ष मी अगदी घरामध्ये काढले. घरात काढल्यानंतर जे मिस्टरांनी कमवले होते, ते पैसे सगळे संपले. म्हणजे काहीच माझ्याकडे पर्याय नाही राहिला. आणि छोटा 10वी होता, तो 12वी गेला. मोठा पण त्याचं एज्युकेशन साठी पैसा नाही राहिला. म्हणजे एक 2012 पासून तर 16-17 पर्यंत आम्ही घरात राहिलो. इन्कम ₹1 पण नाही. ज्या दिवशी मंडई बंद झाली, त्या दिवशी आमचा पैसा बंद झाला. आणि मग मला एक अशीच एक सुवर्ण संधी आली. कोणतं म्हणाल मला, की ज्यांनी मला वेस्टेज दाखवलं त्यांनी. पण इथे एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यांनी मला दाखवलं ते वेस्टेजमध्ये नाही राहिले. त्यांनी फक्त मला आणून सोडलं आणि हे गुरुकुल असं आहे, की तिथं मला आणून सोडलं. म्हणजे जसं एक दिवसाचं जन्मलेलं बाळ आणि ते सायंटिस्ट सांगतात, की तुम्ही आणून सोडा आणि त्याला काय बनवायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे त्याचं एज्युकेशन काय करायचं, त्याचं शिक्षण, त्याचं बोलणं आणि त्याला काय घडवायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. ही माझी गोष्ट अशी झालेली आहे. त्यांनी मला आणून याच्यामध्ये सोडलं गुरुकुलमध्ये आणि या गुरुकुलमध्ये मला काय घडायचं हे सगळं गुरूंनी सांगितलं. ज्यांनी मला आणलं ते याच्यामध्ये नाही राहिले. त्यांनी बिझनेस सोडून गेले, पण इथं आपल्याला असे मिळत गेले आणि त्यांनी मला एज्युकेशन दिलं. त्याच्यानंतर मी एक विचार केला, एकच मीटिंग ऐकली एकनाथ सरांची आणि त्यांनी सांगितलं पॅसिव्ह इन्कम, ऍक्टिव्ह इन्कम. आणि मला तो खूप आवडला. ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. एक असं वाटायचं मिस्टर तर नाहीये, आपण एकटी ऍक्टिव्हिटी करणार किती? आणि केलं तर शरीराने साथ देणं गरजेचं आहे. आणि भांडवल लावायचं आणि ते भांडवलमधून इन्कम काढायचा. असं चालत होतं. त्याच्यानंतर एक परत त्या मीटिंगमध्ये असं की एक एक मला प्रोफाईल बघण्यात आली आणि त्या प्रोफाईलमध्ये सरांनी दाखवले की हे जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती आता 10 ते 5 लाख रुपये घेत होता आणि अचानक तो नाहीये. आणि तो नसताना पण त्याच्या अकाउंटला आज इतके पैसे येतायत. इतके असे आहे की मी असेल किंवा मी नसेल, तरी पण पैसे येणार आहे. आणि ह्या पैशासाठी मला असं वाटायचं खूप मोठं भांडवल लागेल. पण काही नाही, फक्त एक आयडी काढला आणि आयडी काढल्यानंतर 2-3 हजाराचं मी बिलिंग केलं. आणि मग मला ही सुरुवात अशी कळत गेली, की नाही आपण हे शेअरिंग करायचं आणि लोकांना सांगायचं. तर मला इतकं अगोदर तर अवघड वाटायचं, की सगळे प्रोफेशनल एज्युकेशन वाले लोकं याच्यामध्ये आहे. माझं शिक्षण नाहीये आणि मला काही म्हणता येणार नाहीये. त्या प्रॉडक्टची माहिती नाहीये. मी कसं काय सांगणार हा बिझनेस? म्हणजे मला थोडंसं हे वाटायचं. पण सरांनी जसं सांगत गेले, मी तसंच करत गेले. मग सर म्हटले, की मीटिंगला या, मीटिंगला जाऊन बसायचं. काही प्रॉडक्ट खरेदी केले का? हो, केलेले. प्रॉडक्ट काय खरेदी करायचे? मला स्पॅरुलिना, गॅन्डरमा किंवा फेक्सेल असं काही म्हणता येत नसायचं. फक्त सर मीटिंगमध्ये सांगायचे, की हे आहे ते नॅचरल आहे, विदाऊट प्रॉडक्टचं आहे आणि लोकांना जर दिलं तर मुळापासून आजार बरा होतोय. आपण काही डॉक्टर पण नाही आणि डॉक्टर बनण्यात इंटरेस्ट नाहीये. तर मी एवढंच लोकांना सांगायचे, "अहो, आमच्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत, ते नॅचरल आहे, विदाऊट केमिकलचे आहे. तुम्ही खाऊन बघा, वापरून बघा. तुम्हाला जर रिझल्ट आला, तर परत नेक्स्ट टाईम घ्या." असं सांगत हा बिझनेस बिल्ड केला आणि मी थँक यू म्हणेल आणि माझ्या डाउनलाईनचं, की मी ज्याला दुकान चेंज करायला सांगितलं आणि त्यांनी माझ्यावर भरोसा करून दुकान चेंज केलं आणि त्यांनी विचार केला आणि ज्या वेळेला मी याच्यामध्ये आले, तर बॅकग्राऊंड असं होतं, की मार्केटमध्ये तर पहिली एक कंपनी केली होती अशीच, तर त्याच्यामध्ये थोडंसं लायबिलिटी डोक्यावरती आली होती. म्हणून मला विचारच नव्हता करायचा. पण असं वाटायचं, की मी या बिझनेसमध्ये येऊन करू काय? की माझे सगळे ओळखीचे लोकं, पाहुणे-रावळे सगळे मी सगळे गुंतवले होते. तर आता मी बिझनेसमध्ये आले, तर मला कोणी विचारेल का? असं माझा एक मनात प्रश्न होता. पण मी ठेवून द्यायचे. आणि एकटी उभी राहून एक फक्त 1, 2, 3 लोकांना सांगितलं, की माझ्या विश्वासातले आहे आणि घरातल्यासारखे आहे. त्यांना फक्त मी एक सजेस्ट केलं, की आपण असं-असं करूया. फक्त दुकान चेंज करायचंय आणि प्रॉडक्ट यूज करायचे. आपल्याला काही पैसे गुंतवायचे नाही, काही रिस्क नाही. कारण कुठून तरी खर्चटलेलं मन आणि कुठेतरी दुखलेलं मन परत रिस्पॉन्स देत नाही कोणत्या गोष्टीला. पण तिथे एक आम्ही हे घेतलं, की काय हरकत नाही. काय जाऊन जाणार आहे? आपल्याकडे आहेच काय गमवायला? गमवायला काय तर नक्कीच कमवायला काहीतरी असणार आहे. जाऊन बघायला हरकत आहे का? आणि तुम्ही काही म्हणा, मार्केटमध्ये येणारा व्यक्ती, एक तर घरातून उठलेला व्यक्ती त्याला वेळ लागतो एज्युकेशन देण्यासाठी. पण एक मार्केटमध्ये आहे आणि त्याला काही गोष्टीचं आज थोडंफार मला हे कमवायचं, हे त्याच्या माइंडमध्ये आहे. तो स्वप्नवाला आहे, तो थांबत नाहीये.
असे 4-5 लोकांची टीम घेऊन मी याच्यामध्ये सुरुवात केली आणि आज बघता बघता माझ्याकडे 2,000-2,500 लोक झालेले आहेत. मागे फिरून बघितलं तर लोक इतकी संख्या वाढली आणि कधी वाटलं नाही बिझनेस इतक्या लांब जाईल असं होईल. आणि फक्त दुकान चेंज करून. त्याच्यामध्ये परत पुढे-पुढे एक-एक परत नवीन लोकांसाठी मी सांगेन, नवीन लेडीजसाठी पण सांगेल, की सुरुवातीला असं वाटतंय आपल्याला कोणी विचारेल का? आपल्याला कोणी बोलेल का? प्रोडक्ट कसे असेल काय? बरेच शंका असतात. पण त्या शंका दूर ठेवायच्या. कारण त्या शंकेला काही कार्य नाहीये. आज जर आपण मार्केटमध्ये असं केलं तर असं होईल का? तसं केलं तसं होईल का? तसं केलं तसं होईल का? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये. एक मत ठेवायचं आणि आपल्या अपलाईनवरती विश्वास ठेवायचा. आपल्या अपलाईनवरती, आपल्या डाउनलाईनवरती आणि आपल्या कंपनीवरती विश्वास असेल तर माणूस नक्कीच तिथे यशस्वी होतोय आणि तिथं सक्सेस होतोय. आणि डेअरिंग म्हटलं तर मला डेअरिंग जमत नाही असं लेडीज म्हणतात, मला बोलता येत नाही. ज्या दिवशी तुम्ही सामधाम करून माप ओलांडलं, त्याच दिवशी तुम्ही डेअरिंग केलेली आहे. कारण आई-वडिलांच्या घरी असं काही केलेलं नाही आणि दारामध्ये आल्यानंतर माप ओलांडून आतमध्ये यायचं ही किती मोठी डेअरिंग आहे. आणि त्याच्यामध्ये काही लोकांचं असं आहे, की सगळेच लोकं पुणे, मुंबई, सोलापूर इथले आहेत आणि प्रॉपर मुंबई, पुण्याचे लोकं आहेत आणि काही लोकं आपण आज जे आहोत, तो आपण इथं कशासाठी आलोय? पोट भरायसाठी आलोय, स्वप्नांसाठी आलोय, पैसे कमवण्यासाठी आलो. नक्कीच पोट भरण्यासाठी नाही आलेलो. पण ही पण एक डेअरिंगच आहे. आज पुण्यामध्ये तुमचं कोणी नसताना तुम्ही एकटे राहिलात, मिस्टर तुम्ही आणि 2 मुलं 1 बीएचके, 2 बीएचके किंवा एखादा रूम घेऊन राहिलात. पण तिथे पण तुम्ही डेअरिंगच केलेली आहे. मुलाला शाळेत टाकलं तिथं सरांशी बोलायला गेले, डेअरिंग केली. एखाद्याचं भाजीचं दुकान कुठं आहे ते डेअरिंग. मग पर्सनल डेअरिंगमध्ये तुम्ही एवढे सक्सेस आहात. मग कंपनीमध्ये का नाही? इथं फक्त डेअरिंग काय करायची? फक्त बोलण्याचं आहे आणि दुकान चेंज करायचं आहे. आणि हा फंडा मला एकदम सिंपल आवडला आणि त्याच्यामध्ये परत एक लक्षात आलं असं, की पॅसिव्ह इन्कम, ॲक्टिव्ह इन्कम. मी एकच म्हणेल पॅसिव्ह इन्कम म्हणलं तर मला इतका आनंद होतो. कारण ॲक्टिव्हिटी मी 45 वर्षामध्ये, वयामध्ये, जर्नीमध्ये खूप काही कष्ट केलं आणि ते कष्ट करून सगळं नव्याने उभं केलं. अगदी झिरोतून याच्यामध्ये वर आलेले आहे मी. आणि त्याच्यामध्ये एक मला असं वाटायचं, की बाबा लाखो रुपये लावल्यानंतर ₹10-500 येतील. पण इथं असं वाटलं, की अरे प्रॉडक्ट यूज करून असे मी पेस्ट आणते, कोणत्या तरी दुकानातून असाच साबण आणते कुठून तरी, असं काहीतरी तेल आणते खाण्याचं, चहा पावडर आणते. मग या सगळ्या गोष्टी यूज करून जर मला लाखो रुपये कमवायची संधी असेल, तर म्हटलं हालायचं नाही. आणि कोण माझ्यासोबत येईल, कोण मला नाही म्हणेल, कोण मला हां म्हणेल आणि नक्कीच आहे. कारण पहिले कंपनी केल्यानंतर घरातले लोकं तर लवकर तयार नाहीच झाले आणि मी त्यांची अपेक्षाही नाही केली. एकच करायचं, आपलं काम आपण करायचं, आपलं कर्म आपण चांगलं ठेवायचं आणि निस्वार्थपणे करायचं. ज्यावेळेस तुम्ही अपेक्षा करून कराल, तर ते तुम्ही मग तुमच्याकडे दुःख येणार आहे आणि ते दुःख न ठेवता तुम्ही प्रत्येकाला प्लॅन देत राहा. ज्यावेळेला मी इथं आले आणि मग असं वाटायला लागले ₹5,000-10,000 अकाउंटला यायला लागले. दुकान चेंज करून असं वाटलं भांडवल काही नाहीये. साबण चांगल्या क्वालिटीचं मिळतोय, तेल चांगल्या क्वालिटीचं मिळतं. त्याच्यामधून मी लोकं म्हणायचे, आज तुम्हाला म्हणत असतील, "मेहंगा आहे, महाग आहे, कसं घ्यायचं?" अहो, पण तुमची सोच कधी बदलणार? त्यांना महाग आहे तुम्ही ते पटवून द्या, की 50% जर सगळं केलं, 10% प्रॉडक्ट त्यांना सांगा फ्री मिळतंय, 15 ते 20% डिस्काउंट मिळतो. एक ₹30 ची खरेदी केल्यानंतर एक पॉइंट मिळतोय आणि 4 महिने घेतलं तर 5व्या महिन्यामध्ये फ्री मिळतं. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून जर 50% बेनिफिट मिळत असेल, तर काय आणि कुठं महाग वाटतंय तुम्हाला, हे तुम्ही त्यांना कॅल्क्युलेशन करून सांगा. बिनधास्त घाबरू नका. आपण चांगलं काम करतोय, चांगल्या कार्याला आहे, निस्वार्थपणे आहे. आणि एकच असं आहे, की आपण चांगल्या संगतीमध्ये आहे. एस.पी. वारियर सरांचं पण एक वाक्य असं तुम्ही बघितलं असेल तर आठवेल किंवा नाही. पण एकच म्हणतात, की मी दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी मदत करतो आणि माझं स्वप्न ऑटोमॅटिक पुरं होतंय. मग आपण तेच करायचंय. डुप्लिकेशनचा बिझनेस आहे. इथं तुम्हाला किती अक्कल आहे, तुमची शक्कल कशी आहे, याच्याशी काही नाही. फक्त नक्कल करण्याची गरज आहे. आणि जेव्हा हे माझ्या लक्षात आलं, फक्त एकच ठेवायचं, ऐकणे आणि बोलणे. आपल्या डोक्याचं नाही चालवणे. विनिंग टीम सिस्टम जसं सांगते तसं फॉलो केलं आणि ते होत गेलं माझ्याकडनं. कधी मला काय कळायचं नाहीये. सर म्हटले, की आपण पुण्यामध्ये मीटिंग लावली. "ठोसर ताई तुम्ही 4-5 लोकं घेऊन या." आपण 5-6 लोकं रेडी करायचे आणि तिथे जायचं. एकच तळमळ ठेवायची. मी ज्याला याच्यात आणलं ना, त्याला नक्कीच पैसे मिळवून द्यायचे. एक टार्गेट ठेवा, एक फोकस ठेवा आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं जे आहे, ते तुमचा हौसला. तुमच्यात किती ताकद आहे याच्याशी काही आहे. हौसला तुम्हाला ताकद देतो. आणि विजन असं क्लिअर असेल, की मला या टायमाला इथपर्यंत पोहोचायचं. जसं की परवा एका मीटिंगमध्ये ऐकलं, की त्याला विचारलं, की "बाबा मला ह्या गावाला जायचंय आणि त्या गावाला मी किती वेळात पोहोचेल?" तर ते बाबा काहीच बोलले नाही. तर त्या बाबांना त्याने विचारलं, की "तुम्ही काच बोलले नाही? मी जरी विचारलं तुम्हाला, की मी ह्या गावाला किती वेळात पोहोचेल?" तर ते म्हटले, "तू चाललाच नाही." ज्यावेळेला त्याने चालला, तेव्हा त्यांनी म्हटलं, की "हो, तुला इथून 5 किलोमीटरला 5 तास लागेल, 2 तास लागेल." ते म्हटले, "असं का? मी तुम्हाला आधी विचारलं तेव्हा सांगितलं नाही." त्यांनी म्हणले, "तुमच्या चालण्याचं स्पीड किती हेच मला माहीत नव्हतं." म्हणजे तुम्ही जेव्हा चालायला लागलात, त्या स्पीडवर मी तुम्हाला ठरवलं, की तुम्ही ह्या गावात किती वेळात जाणार आहे. तर असं काय आहे, ज्या नवीन लेडीज आहे, त्यांनी बिनधास्तपणे इथं भांडवल काही गुंतलेलं नाहीये आणि अजिबात घाबरायचं नाहीये. आपण कुणाला फसवत नाहीये. आपण सेल्समॅन बनत नाहीये. कुणाच्या घरामध्ये आपल्याला जायचं नाहीये.
किंवा मला आपल्याला विकायचं नाही, ते स्पष्ट त्यांना सांगायचंय की तुम्ही इथून जे वापरताय ते इथून वापरा. हे एक माझं क्लिअर झालं. दुसरी गोष्ट एक ड्रीम माझं होतं की मला स्वतःच्या इन्कमचं किंवा स्वतःच्या कमाईचं म्हटलं तरी असं एक मला घर पाहिजे होतं. माझं 2097 ला मी जागा घेतली होती 96 ला आणि 97 ला बांधकाम केलं होतं. मिस्टर गेल्यानंतर मी अगदी संपून गेले होते म्हणजे की अगदी झिरो झालते. मनामध्ये असं काही नसायचं की आता मी खचले किंवा माझं वय झालंय, मला एज्युकेशन नाहीये, मला कुठे सर्व्हिस लागल. माझ्या घराचं स्वप्न माझं कधी पुरं होणार नाही. आणि मला असं वाटायचं की ते माझ्या जर्नीमध्ये झालं पाहिजे, माझ्या हाताने झालं पाहिजे. उद्या मुलांच्याने झालं तर काही नाहीये, पण मी पुण्यामध्ये येऊन अगदी झिरोतून उभं राहिल्यानंतरही माझ्याच्याने माझं घर होत नाहीये, तर मला तिथं थोडीशी खंत वाटायची. आणि माझं कितीतरी 20 ते 22 वर्षाचं स्वप्न वेस्टेजमध्ये पदार्पण झाल्यावर माझं ते पूर्ण झालं. इतका आनंद झाला मनाला, की येस मी नव्याने उभी राहिले. आणि प्रत्येक गोष्ट नव्याने शिकण्याची तयारी असली ना, तिथं माणूस तो कधीच मायनसमध्ये येत नाहीये. तुम्ही किती किलोमीटर चाललात ते मागं नका बघू आणि मी किती लोक जॉईनिंग केले, मला किती रिस्पॉन्स देतील हे न बघता मी नव्याने किती लोकांना याच्यामध्ये आणेल, नव्याने किती लोकांच्या लाईफ मध्ये मी चेंज करेल, हे तुम्ही जर स्वप्न ठेवाल ना, नक्कीच तुम्ही सक्सेस पर्यंत पोहोचणार आहे. आणि मग ज्या वेळेला असं वाटलं की 1 वर्ष 6 महिने गेलं आणि त्याच्यामध्ये वेस्टेजचे पैसे यायला लागले, 10,000, 15,000, 12,000, 17,000, आणि जेव्हा लोनला फाईल टाकले, तर त्या लोनला फाईल टाकल्यावर म्हटले त्या मुलाला की तुझी बेकरी आहे आणि आईचा काय बिझनेस आहे, तर आईची आम्हाला बँक स्टेटमेंट द्या. आणि मग बँक स्टेटमेंट दिलं तर तिथं ते साहेबांनी विचारलं, वेस्टेज 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 हाँ कहाँ से पैसा आ रहा है मॅडम को. मग त्या मुलाने सांगितलं की माझ्या एक वेस्टेज बिझनेस म्हणून असं करते आणि दर महिन्याला सॅलरी येते 10% आयटी रिटर्न कट म्हणून. तर तो म्हणला ठीक आहे मॅडमचं चालेल म्हणला. आणि मग ते लोन झालं आणि अगदी माझं घराचं बांधकाम झालं 2 मजली. मला खूप आनंद झाला की माझ्या याच्यामध्ये आणि आज माझा घराचा हप्ता आहे म्हणजे जो इन्कम येणार आहे तो इझी जातोय. आणि त्याच्यामध्ये फक्त मी सरांना विचारलं, की "सर आता पुढची लेव्हल काय आहे?" मी डायरेक्टर झाले मला माहीत नव्हतं, की मी डायरेक्टर झाले. सरांनी सांगितलं, की "मॅडम तुम्ही बॉस डायरेक्टर झाला." म्हटलं, "सर हे काय असतं?" म्हणे, "एक लेव्हल असते डायरेक्टर लेव्हलची." म्हणजे तुम्हाला सांगायचं थोडक्यात, की सिंपल बिझनेस कसा आहे आणि काय ऐकल्यावर काय होतंय. परत म्हटले, की "सर मॅडम तुमच्या अंडर एखादा डायरेक्टर." तर माझा डायरेक्टर आधीच झाला असता. कारण त्या मुलाने अगोदरच इथं काम केलं होतं. अमोल कांबळे म्हणून आहे. त्यांनी अगोदर सुरुवात केली होती. मी 6 महिने थांबले होते. माझ्याकडे एक चूक झाली मला वाटायचं, की नको करायला. आणि परत नंतर अशी सुरुवात झाल्यानंतर ते 1 महिन्याने डायरेक्टर झाले आणि मला ट्रायल फंड चालू झाला. कार फंड चालू झाला. आज मला ते बघून इतका आनंद होतोय. वर्ष दीड वर्ष झाले माझ्या अकाउंटला पैसे येतायत. मार्केटमध्ये पैसा होता. माझ्याकडे यायचा. पॉकेट मनी भरपूर असायचं. कपाटात पैसे ठेवायचे. पाहुणे आले की खर्चून जायचे. मी असंच म्हटलं, की हे सेव्हिंग पैसे याला खर्चणार नाही. हे माझ्या कुठेतरी काम आहे. मी हात लावणार नाही. असं म्हणायचे. पण माझ्याकडे शिल्लक कधीच नाही राहायची. पण हा वेस्टेज प्लॅटफॉर्म असा मिळाला आणि जेव्हापासून माझा कार फंड, ट्रायल फंड मागे पडायला लागला, त्यापासून की मला आनंद होतोय, की हे पैसे मला खर्चता येत नाहीये. म्हणजे नक्कीच हे सेव्हिंग होत आहे. आणि हे इतका आनंद होतोय, की महिन्याला मला 20, 30, 40 रुपये जरी येत असतील आणि त्यातले 35 शिल्लक राहत असतील, तर नक्कीच माझे ₹1000-500 रोजचे खाऊन पिऊन शिल्लक राहत आहेत. म्हणजे इतका आनंद व्हायला लागला आणि असं वाटायचं, की आता पैसे हे जाणार तर कुठं नाहीये. कारण जे येतंय मला बोनस, तो नाही खर्चायला मिळतोय रोजची रोज दर महिन्याला, पण जे शिल्लक राहतंय ते शिल्लक राहतंय. कारण असं शिल्लक राहत नसायचं. म्हणजे मार्केटला भरपूर पैसा यायचा, पण तो शिल्लक राहत नसायचा. ह्या या गोष्टी समजल्या. त्याच्यानंतर मग स्टार डायरेक्टर झाले. त्याच्यानंतर मग डायमंड डायरेक्टर झाले. याच्यामध्ये फक्त अपलाईनचं ऐकलं आणि डाउनलाईनला सपोर्ट केला. आणि डाउनलाईनचं एक टार्गेट ठेवलं, की ह्यांच्या स्वतःचं काहीतरी झालं पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये 10,000-5,000 आले पाहिजे आणि असं स्वप्न. आणि स्वप्नवाला कधीच थांबत नाही. ज्याला स्वप्न आहे आणि त्याने मोठं स्वप्न आणि एक व्हिजन ठेवलं पाहिजे. आपल्या स्वप्नावर आपला भरोसा नाही, तर ते स्वप्न नाही. आता स्वप्न थोड्या वेळाने बघणार वेगळं, परत 1-2 तास 2 दिवसांनी दुसरं बघणार, तिसरं बघणार, ते होणार नाहीये. तुम्ही 1-2 किलोमीटर चालताय आणि परत रिटर्न येताय तुमच्या भरोसा नसल्यामुळे. पण ते 4 किलोमीटर अंतर जर तुम्ही रिटर्न येताय, तर ते 4 किलोमीटर जर तुम्ही पुढे गेलात, तर नक्कीच तुम्ही तिथे सक्सेस मिळेल. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेला लॉकडाऊन पडलं, तर तिथे मी थोडीशी असं डगमगले. आता लॉकडाऊन पडले, आम्ही कॅश पेमेंट देऊन मार्केटमध्ये जर USDच्या शॉपीला जाऊन खरेदी करत होतो, तर ते जमेल का? मला ऑनलाईन जमेल का? असं म्हटल्यानंतर परत ह्या पापलाईनने खूप मोठं एस.पी. वारी सरांना एक थँक यू म्हणेल मी. एक सॅल्यूट आहे त्यांना माझा. किंवा त्यांनी काय केलं, की याच्यामध्ये परत मीटिंग लावल्या. एक पहाटे मीटिंग असायची दिवसभर. गुड मॉर्निंग, गुड नाईट पर्यंत मीटिंग असायची, की एज्युकेशन. आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी डगमगले. मला असं वाटलं, की बिलं होणार नाहीत. लोकं कसे जातील काय? पण ऑनलाईन बिलं झाले. काही मुलांच्या सहकार्याने किंवा काही DLCPला फोन वगैरे करून त्यावेळेला 40-40, 50-50 हजारचे बिलं व्हायचे. एक-एक गोणी भरून आम्ही यायचो प्रोडक्ट. आणि त्याच्यामध्ये एक CAP क्लब चालू झाला. आणि CAP क्लब चालू झाल्यानंतर एक माझ्या घराचं काम चालू असल्यामुळे मी भावाकडे होते आणि सर सारखे सांगायचे, की "मैडम CAP क्लब को जॉइन हो जाओ, जॉइन हो जाओ."
थोडंसं 1 महिना ऐकलं नाही. पण नंतर काय केलं, भरत पवार सरांच्या मी सी मध्ये जॉइन झाले आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर इतका सुधार झाला, की काही लोक सी-ए-पीमध्ये कनेक्ट झाले आणि तिथं त्या सक्सेस स्टोऱ्या ऐकून, मेडिटेशन करून, एक रीडिंग बुक ऐकून लोकांमध्ये चेंज झालं. की काही लोकांना मला कॉल करावे लागायचे, त्या लोकांना मला कॉल न करता ते लोक मला रिप्लाय कॉल करायला लागले. आणि हे महत्वाचं आहे, की तुमच्या स्वप्नांना मी नाही साकार करू शकत. तुमच्या स्वप्नांना तुम्हीच साकार करू शकता. मी फक्त पुश करू शकते. प्रत्येकाचं तेच आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. तुम्ही तुमच्या स्वप्नांचा सौदागर तुम्हीच आहे. जेव्हा तुम्ही ठरवणार आहेत कोणत्या गोष्टी, तर तुम्ही नक्कीच करणार आहे. आणि ज्यावेळेला त्या भरत पवार सरांच्या सी-पीमध्ये आम्ही जॉइन झालो, 1 महिना 15 दिवस आणि खूप चेंज झालं लाईफमध्ये. तिथे एक पिन लेव्हल अचीव्ह व्हायला लागल्या. कोणी सिल्व्हर झालं, कोणी गोल्ड झालं, कोणी ब्रॉन्झ डायरेक्टर झालं. म्हणजे एक त्यांचा हौसला आणि ते बरोबर आहे. ज्यावेळेला आपण एखाद्या वर्गामध्ये बसलो आणि एक वर्ग अचीव्ह होऊन दुसऱ्या वर्गामध्ये गेलो, तर तो आनंद खूप मोठा असतो. आणि मग जसं एक पेन लेव्हल होत गेली, त्या लोकांना आनंद येत गेला त्याच्यामध्ये आणि टीम वर्क झालं. म्हटलं आता काही नाही. जसं कोरोना येऊन गेला लोकांना असं वाटलं, की थोडं रिलॅक्स झाले, की नाही आता भीती नाहीये. मला कोरोना नाही होते. कारण आता यातलं टळलं. तसं असं मला वाटत गेलं, की मी ह्याच्यातून टळले. कारण एज्युकेशन नसल्यामुळे मला थोडंसं वाटायचं, की नाही होणार आणि परत त्यावेळेस असं झालं, की ग्रोथ झाला. बिझनेसमध्ये इतका ग्रोथ झाला, की लोक गेले. मीटिंग असायची आणि 4-5 लेडीज 5-6 लोक न्यायचे म्हटलं, तर पूर्ण दिवस जायचा. पण आज Zoomवरती एका वेळेला आपण 100, 200, 150, 400 लोकांना बोलतोय आणि इतका फरक गेला. आज माझ्या टीममध्ये सोलापूर, पंढरपूर, औरंगाबाद, गुजरात इकडचे सगळे लोक कनेक्ट झालेत आणि मग आनंद होत गेला, की अरे हे पण आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा माझं एज्युकेशन काय आहे याच्यापेक्षा काही नाहीये, पण ऍक्टिव्हिटी काय करतात आणि सीनियर लोक काय सांगतात, अपलाईन काय सांगतात आणि डाऊन लाईन पर्यंत काय द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी करत गेलो तर बिझनेस इतकं सिंपल आहे आणि हा बिझनेस इझी कोणीही करू शकतं. आणि अगदी झिरोतून ₹1 खर्च न करता आणि आपण म्हणत असेल ही चेंज सिस्टम आहे का? मगाशी साधनाताई ह्यांनी कांचन मॅडमने खूप छान सांगितलं, की बिना चेनचं काहीच नाहीये. तुम्हाला असं वाटतं, की मी चेनमध्ये आहे का? चेन सिस्टममध्ये आहे का? पण आज चेन सिस्टममध्ये नसतं तर सामोरासमोर झालं नसतं. लोकांचे लग्न झाले नसते. मग तुम्ही त्याला चेन म्हणत नाहीये. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही आज साडी खरेदी केली, एखाद्या मार्केटमध्ये काही स्वीट खरेदी केलं, एखाद्या डॉक्टरांचा बिझनेस करतोय, आपण बांगड्यावाल्यांचं करतोय, ब्लाउजवाल्याचं करतो, मग ती चेन नाही म्हणत तुम्ही. मग एखादं ब्लाउज शिवला तर तिला सांगता, "अहो, ती खूप छान ब्लाउज शिवते, तुम्ही तिथे शिवा." मग त्या मैत्रिणी जरी 10 तिथं शिवून आणले, तर तिथे तुमचा फायदा आहे का? मग तुम्ही इथे फायद्याचं म्हणजे तुम्हाला फक्त प्रॉडक्ट यूज करून शेअर करायचंय. बाकी काहीच नाही, की मी वापरले आणि तुम्ही वापरा. मग मला सांगा तुमच्या नातेवाईकामध्ये, की तुम्ही आज ₹3000 चं प्रॉडक्ट खरेदी करताय आणि वर्षानुवर्ष करताय, तिथं तुमच्या नातेवाईकाचा काय फायदा होतोय का? मग तुम्ही एक सुवर्ण संधी त्यांच्यापर्यंत नेली आणि नाही ऐकलं, तर तिथं तुमचं काय खर्च होईल? स्पष्टपणे असं सांगते, की तुम्ही 4 लोकांना प्लॅन दिला आणि त्यांनी तुमचं नाही ऐकलं, तर तिथं तुमचं तुमचं काहीच नाही होणार. त्याच्यामुळे दुःख मनाकडे आलं नाही पाहिजे आणि कंटिन्यूटी ज्यावेळेला तुम्ही ठरवलंय, की माझं एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नापर्यंत जायला तुम्हाला 500 किलोमीटर जायचंय, तर तुम्ही रोज-रोज किती वेळ चालणार? किती दिवस चालणार? पहिल्या दिवशी जड जाईल, दुसऱ्या दिवशी जड जाईल, तिसऱ्या दिवशी जड जाईल. पण 4थ्या दिवशी तुमचं ठरलेल्या टार्गेटप्रमाणे तुम्ही ते किती किलोमीटर अचीव्ह करू शकता आणि 500 किलोमीटर तुम्ही इझी जाऊ शकता. का तर तुम्ही ठरवलेलं ड्रीम आहे ते. आणि ते कंटिन्यूटी ना थांबायचे ना पळायचे, पण कंटिन्यूटी ठेवली. आता याच्यामध्ये पण माझं तेच झालं, की मी थांबले नाही आणि फास्ट पळले नाही. पण जे सरांनी सांगत गेलं ते कंटिन्यूटी होत गेले आणि आता मला इतकं आतून हे होतं, की खरंच मी ज्या लोकांना याचं आणलं, तर त्यांचं त्यांना थँक म्हणल आणि ज्यांनी मला याच्यामध्ये आणलंय, शिकवलंय, एज्युकेशन दिलं, त्यांना पण मी याचं अभिनंदनच करेल कधीही. कारण काय होतं, की मला कधीच वाटलं नाही भाजी मार्केटमधून माझं प्रोफाईल म्हणजे काय झालं, की माझं एज्युकेशन नसताना माझी सोच बदलली. लोकं म्हणतात महाग प्रॉडक्ट मी त्याच्यावरती परत येईल, की महाग प्रॉडक्ट नाहीये हे. कारण आपली सोच कधी बदलायची. आपण कधी ₹300 मी तर म्हणेल ₹300 ₹400 चं फक्त 200 किलो फक्त. नाही हे महाग. तुम्ही किती श्रीमंत व्हायचा विचार करताय आणि तेलाचा विचार करताय. मी तर म्हणेल ₹500 ₹500 ₹300 किलो जरी असतं तर काही हरकत नाही. तुम्ही श्रीमंत होण्याचा विचार करताय, ₹1,00,000 कमवण्याचा विचार करता आणि ₹200 किलोच्या तेलाला महाग म्हणता. नाही, नाही. तुमची सोच बदलली पाहिजे आणि सोच बदललं तर तुम्ही बदलणार आहात. जसं की गौतम बाले सर म्हणतात, "सोचना तो पडेगा." आणि ते बरोबर आहे. तुम्ही ड्रीम बघितलं श्रीमंत होण्याचं, तर तुम्ही ते चेंज व्हा स्वतःमध्ये आणि स्वतःमध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत तुम्ही चेंज होत नाहीये. की चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट मी तर म्हणते मला वापरायला मिळालेच नसते. भाजी मार्केटमध्ये माझं काय आहे? आणि मला असं समजलं नसतं, की मला बॉडी पॉलिश घ्यायचंय, मला स्क्रब घ्यायचंय, मला फेस पॅक घ्यायचाय किंवा मला नाईट क्रीम वापरायची. अशा गोष्टींचा मी कधीच विचार नसता केला. पण आज मी लोकांना आज माझ्याकडे आज डॉक्टर आहे, इंजिनिअर आहे, वकील आहेत, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या लेडीज आहेत.
म्हणजे इथं मी कोण आहे याच्यापेक्षा बिझनेस मध्ये कोण येतंय आणि कोण सक्सेस होतं त्याला खूप महत्व आहे. आणि एज्युकेशन सिस्टम अशी अशी आहे की प्रत्येक व्यक्ती तुम्ही अगदी चिखलाचं गोळा जरी आणून ठेवला ना तिथे, तर त्याला काय घडवायचंय, त्याची मूर्ती कशी घडवायची ही एज्युकेशन सिस्टम आणि विनिंग टीम सांगते. फक्त आपल्याला त्याच्यावरती काय करायचंय, की जे सांगतील तसं आपल्याला करायचंय. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर बायकांना असं म्हणजे लेडीजला वाटतं, की मी काय सांगू? मी कसं सांगू? मला बोलताच येत नाहीये. काय नका बोलू तुम्ही. तुम्ही फक्त यूज केस करायचं लोकांना, की मी प्रॉडक्ट आणले होते आणि हे असे वापरले आणि मला याचा रिझल्ट आला. आणि बिझनेस तुम्ही नाही करत आहे, बिझनेस प्रॉडक्ट करते. माझ्या त्याच्यामधला अनुभव सांगेल तुम्हाला, की एका लेडीजच्या पायाला इतकी जखम झाली होती. अगदी डॉक्टरांनी त्याला कापायला सांगितलं होतं आणि खूप जखम होती. आहेर मॅडमला मी नेलं होतं आणि त्यांनी काही ट्रीटमेंट दिलं. त्यावेळेला मी नवीनच होते. तर त्या लेडीजचा पाय कापून काढायला सांगितला होता डॉक्टरने. फक्त मी म्हटलं, "आता कापायचं तर उशिरा कापा, आता कापू नका." आणि तो जो रिझल्ट आला आणि त्या रिझल्टने नंतर कितीतरी कस्टमर दिले. आणि मला म्हणाले, की "अहो देवासारख्या आल्या आणि अगदी पाया पडायला लागल्या, की अहो तुम्ही आमच्या आईंचे एवढं डॉक्टर केले, एवढे काही केले. आम्हाला कधीच एवढा फरक नाही पडला आणि हे तुम्ही असं कुठून आणून दिले?" म्हटलं, "मला माहित नाही, मी नवीन आहे, पण विदाऊट केमिकलचं आहे." हे असं झाल्यानंतर खूप आनंद झाला आणि मनाला एक असं वाटलं. आता तुम्ही एक विचार करू शकता, की प्रत्येक एक स्टेप असते, की ते स्टेप बाय स्टेप गेले की माणसाला आनंद होतो. पेरू विकणारा असू द्या, भाजी विकणारा असू द्या किंवा मेडिकलवाला असू द्या, हर बिझनेसवाला असू द्या. एखाद्या सक्सेसची एखादी स्टेप त्यांनी जर कव्हर केली, तर त्याला खूप आनंद मिळतो. येस, मी दुकान टाकलं, चांगलं केलं, चांगलं कस्टमर चालतायत. पेरूवाला म्हणतो, "हां, मी पेरू आहे, की खूप चांगलं चालतंय." बिझनेसचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे महत्वाचं आहे. बिझनेस कुठलाच अवघड नाहीये. फक्त तुमची ऍक्टिव्हिटी किती आहे, तुम्ही ऍक्शन किती करताय याच्यावरती तो बिझनेस आहे. त्याच्यावर तुमची सोच पाहिजे, त्याच्यावर तुमची ऍक्टिव्हिटी पाहिजे आणि त्याच्यावरती तुमचं बॅकग्राऊंड ठरतंय, की तुम्ही काय आहात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परवा चप्पल शिवायला गेल्यावर त्या चप्पल शिवणाऱ्या दादाने सांगितलं, म्हणजे बिझनेसचं एक व्याख्या सांगते मी तुम्हाला. त्या चप्पल शिवणाऱ्या दादांनी सांगितलं, की चप्पल तुम्ही शिवताय, अहो हे म्हणले ₹200 लागतील याला. स्पोर्टचा बूट आहे हा. म्हणजे बघा, स्पोर्टचा बूट आहे, त्याला शिवायला ₹200 लागतील. त्या ताई म्हटल्या, "नाही हो, ₹100 पर्यंत शिवा ना." "अहो नाही, मी ₹50 पण शिवला असता, पण तुमचा भारी बूट आहे ना, तुमचा स्पोर्टचा बूट आहे तो, म्हणून मी त्याला ₹200 घेतल्याशिवाय नाही शिवणार." म्हणजे बघा, बिझनेसची व्याख्या कशी आहे. चप्पल शिवणारे पण आहेत, म्हणतात ₹50 मध्ये शिवेल, पण तुमचा बूट भारी आहे. तो कसाही शिवून नाही चालणार. म्हणजे एक मला सांगायचं, की तुमचा बिझनेस तुम्ही लोकांपर्यंत प्रमोट कसा करताय, की तुम्ही प्रमोट कसं करताय, की त्याच्यावरती तुमचा बिझनेस आहे. आणि न घाबरता हे बघा, तुम्ही जे लोकांना माहिती सांगणार ते नाहीये. पित्त लोकांना माहित नाहीये. जे आज मला शिकवलं गेलंय, हे जे आयुर्वेदा, परत हेच विषय, हा जर मी लोकांपाशी प्रमोट केला तर लोकांना माहित नाहीये. वातपित्त काय आहे, सात धातू काय आहे, पंचमहाभूते काय आहेत, हे लोकांना माहित नाहीये. लोकांना हे पण माहित नाहीये, की नाश्ता किती करायचा आणि कधी करायचा. ज्यावेळेला काही गोष्टी सरांनी सांगितल्या, मॅडमनी सांगितल्या आणि ह्या गोष्टी मी लोकांपर्यंत पोहोचवल्या, तर मला वाटायचं मी सगळ्यांपेक्षा भारी. फक्त मी काय करत गेले, की एक-एक सिस्टममध्ये उतरत गेले स्वतः. स्वतः इन्व्हॉल्व होत गेले, की आपण बघूया, आपण कुंभार होऊन बघूया, आपण आहेरवाणा होऊन बघूया. कारण काय होतं, की तेच मी डुप्लिकेशन करत गेले. त्यांना म्हणायचे, की "अहो," म्हटले, "तुम्ही 5 पंचमहाभूते ऍक्टिव्ह असले ना, तर माणसाचं सगळं चांगलं चालतं. प्रकृती, निसर्ग याच्यामध्ये असले जल, वायू, अग्नी, परत शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ हे लोकांना मार्केटमध्ये माहित नाहीये. स्वतःमध्ये आहे ते माहित नाहीये. नाश्ता कधी करायचं माहित नाहीये, किती खायचं माहित नाही, दुपारी कोणत्या वेळेला जेवायचं माहित नाही, संध्याकाळी किती खायचं हे माहित नाहीये. मग ह्या गोष्टी जेव्हा आपण लोकांशी बोलतो, तेव्हा लोकांना वाटतं, येस, यांनी काहीतरी एज्युकेशन घेतलेलं आहे आणि लोक त्या पद्धतीने बोलतायत. आणि मग ज्या वेळेला आपण असं करत गेलो आणि बघा, बिझनेस तुम्ही की मला 1000, 500, 200 लोक टाकायचे असं काही नाहीये. तुम्ही लोक टाकत नाहीये. लोक ऑटोमॅटिक घडतायत आणि प्रत्येकाला त्याची सुवर्ण संधी आहे. आज जर तुम्ही विचार केला ना, तर कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे बिझनेस गेलेले, कोणाचे घर बसलेले आहेत, कोणाचं आज एज्युकेशन एज्युकेशन पेक्षा भाजी मार्केटमध्ये पण आज बघतायत कितीतरी दुकानं बंद झालेली आहेत. आणि आज त्या बंद कोरोना अचानक आलाय. कोरोना माहित नाही लोकांना. पण त्याच्या ज्यांची ज्या ऍक्टिव्हिटी चालत होत्या, ज्याच्या घरामध्ये जो इन्कम होत होता आणि त्या इन्कमचे जोर त्यांनी काय केलेले आहेत. कोणी काही गाडी घेतली असेल, कोणी घर बांधलं असेल, कोणी काय केलं असेल. तर हे किती याच्यामध्ये हे आलं. तर लोकांना आज गरज आहे. लोकांना इन्कमचा स्रोत चालू पाहिजे. पण लोक आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. कोणी हा म्हणेल, कोणी नाही म्हणेल. त्याच्याशी आपल्याला काही नाही. आपण सत्कर्म करतोय आणि चांगल्या कार्यात आपण उतरलेलो आहे. दुसरी गोष्ट मी सांगेल, की एकाच छताखाली सगळं आणलंय त्यांनी, की तुम्हाला एज्युकेशन तर मिळणार आहे.
मला पैसे खर्च करून पैसे कमवायचे असेल, खर्च म्हणता येणार नाहीये. कारण जे प्रोडक्ट आपण यूज करतोय, याच्यामध्ये ॲग्रीचे प्रोडक्ट आहे. आज आमचे सोलापूरला ॲग्रीचे जे मास्टर आहेत, आम्ही पहिले ॲग्रीकडे लक्ष नव्हतं दिलं. पण आज ॲग्रीमध्ये गेलं, ॲग्रीमध्ये डायरेक्टर निघाले. सॉरी. आणि बघितलं तर ते लोक आज केमिकल म्हणजे त्यांनी एवढे सांगितलं, की खताच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ते खत विक्रेते सांगतात, की त्यांच्याकडे जे प्रोडक्ट शिल्लक आहे, तेच ते सजेस्ट करतात, की तुम्ही हे वापरून बघा. तुमच्या कांद्याला करपा चाललाय, तुमच्या ऊसाला करपा आहे, तर तुम्ही नक्कीच हे वापरा. का? तर त्यांच्या दुकानामध्ये ते शिल्लक आहे, म्हणून ते सजेस्ट करतात. पण आज वेस्टेजचे त्यांनी सजेस्ट केले आणि त्या मार्केटमध्ये त्यांच्या शेतामध्ये इतका भारी कांदा आला, इतका भारी त्यांचा पेरू आलाय आणि मग ते आनंद होत गेला. मला एकच सांगायचं की आपण आज मार्केटमध्ये किंवा शहरमध्ये जाऊन विचारतोय की तुमची हेल्थ कशी आहे, तुम्ही हेल्थ चांगली ठेवा, तुम्ही पाणी टाइम भरपूर प्या, तुम्ही जेवण टाइमावर करा, तुम्ही झोपा टाइमावरती, हे सगळं सांगतोय. पण शेतातलं काय आहे? आज शेत हा शेतकरी बळीराजा आहे आणि त्याच्यामध्ये नॅचरल केमिकलचे खतं चाललेत, तर ते आपल्या पोटामध्ये जाणार आहेत. मग हे चांगलं काम आपण करतोय. तर कितीतरी शेतकऱ्यांनी आज प्रोडक्ट चेंज केले आणि ऑर्गनाईक म्हणजे विदाऊट केमिकलचे प्रोडक्ट यूज करून ते आनंद घेतायत. कोणी म्हणत होतं की मला 4च पोते होत होते, आता मला 10 पोते झाले. कोणी म्हणतं माझा कांदा पोसत नव्हता, तो माझा कांदा पोसायला लागलाय. म्हणजे ह्या गोष्टी काय आहेत? पैसे कुणाचे आहेत? त्यांचे. कंपनी पुरवतीये माल त्यांना. तुम्ही काय केलं हो? तुम्ही फक्त सजेस्ट केलं. पण सगळा मान तुम्हाला मिळाला. आज जो तो म्हणतोय की तुम्ही मला सजेस्ट केलं म्हणून मी बघा आमची शेती चांगली झाली. मला हा पण खूप आनंद मिळतोय. कारण आपण शेतकऱ्यांना डायरेक्ट टच करतोय की सर तुम्ही असं करा आणि त्यातून बेनिफिट आहे. खत वापरून त्यांना पैसे नाही मिळायचे, पण त्याचं डबल बेनिफिट आहे. खत चांगलं मिळतंय आणि प्लस त्यांना काय होतंय, की त्यातला माल पण चांगला मिळतोय आणि एक आनंद मिळतोय आणि त्या खताच्या माध्यमातून 4 लोक येऊन विचारायला लागले, तुमच्या घरातली सेहत तुमची बरी होतीये, तुम्ही घरातच आहेत. तुमची तब्येत कमी झाली, तुमची जास्त झाली, तुम्ही तुमच्या चेहऱ्याला ग्लो आलाय, नॅचरल प्रोडक्ट वापरल्यामुळे चांगलं झालं. हे घरात आहे. पण शेतीमध्ये उभं राहणारं प्रोडक्ट हे सगळे लोकं बघतायत आणि ते सगळं लोकं विचारताय, की तुम्ही वापरलंय काय? म्हणजे आज बघा बिझनेस तुम्ही करतोय का? बिझनेस प्रोडक्ट करते. मग आपल्याला काय करायचंय, की आपल्या प्रॉडक्टवर प्रेम करणारे लोकं किती आहे मार्केटमध्ये? आपल्या प्रोडक्टवर प्रेम करण्यापेक्षा त्यांनी पेटले दात घासून त्यांच्या घरात पैसे येणारे असे लोक इच्छुक किती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचे आणि अनलिमिटेड हे तर काय नाही तुम्हाला मर्यादा नाहीये की तुम्ही किती पैसे कमवायचे तुम्ही 10 वर्ष 20 वर्ष 5 वर्ष सर्व्हिस करताय तिथं तुमचा लिमिटेड पगार आहे आणि तुमचं कार्ड पंच झालं तर तुमचं पेमेंट आहे एक मोठी कंपनी जरी असेल तर तिथे तुम्ही मॅनेजर जरी असलात आणि ज्या दिवशी तुम्ही मॅनेजर नाही जाणार तुम्ही गैरहजर असणार त्या दिवशी तुम्हाला पेमेंट नाही येणार आणि लॉकडाऊन म्हणजे माझ्या अकाउंटला पैसे येत होते हा एक वेगळा आनंद होता माझ्यासाठी आणि मग एकच मी म्हटलं, की मागं फिरायचं नाही. ज्या स्वप्नांसाठी आपण इथं आलो. एक तर आता मोठं स्वप्न असंच आहे, की आता माझ्यासोबत जे आहे, त्यांच्या स्वप्नांसाठी काम करायचं. आणि तेच करायचं. जसं एस.पी. भारे सर म्हणतायत भैय्या, की लोकांच्या स्वप्नांसाठी मदत करा, तुमचं स्वप्न ऑटोमॅटिक ग्रो आणि तेच करायचंय, की लोकांच्या स्वप्नांसाठी आणि एकच टार्गेट ठेवा. 2, 3, 4, 10 लोकं जे तुम्ही आणलेत ना, त्यांच्या स्वप्नांसाठी काम करा. एक सिंपल फंडा हा आहे. आणि लेडीजांना मी सांगेल, की आता तर इतकं सोपं झालंय. पहिलं तरी बाहेर पडायचं किंवा लोकांना मीटिंग केल्याशिवाय नाही. पण आता ना तुम्ही Zoomवर आणि आपल्या एकनाथ सरांचा एक फंडा आहे. तो नक्कीच वापरायचा, की तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जा. अहो तुमच्याकडे किती लोकं आहेत तुम्हालाच माहीत नाही. ज्यावेळेला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये गेल्यावर एकेकाचे कॉन्टॅक्ट 1200, 1400, 1500, 1000, 2000 असे कॉन्टॅक्ट लिस्ट आहेत. मग त्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कुणाचे आहेत? ते तुमच्या ओळखीच्या लोकांचेच आहेत ना आणि त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट वापरणारेच आहेत. ते दात घासणारे आहेत, ते अंघोळ करणारे आहेत, ते चहा पिणारे आहेत, ते तेल वापरणारे आहेत, जे प्रोडक्ट आणि हे प्रोडक्ट असे आहेत, की मी खूप मला आनंद होतो, की सगळ्याच गोष्टीचे प्रोडक्ट आहेत, की घरामध्ये लागणारे आहे, ब्युटी प्रोडक्ट आहे, परत होम केअर, पर्सनल केअर आणि ॲग्रीचे प्रोडक्ट आणि हेल्थ विषय. म्हणजे आज तुम्हाला नाही म्हणायला याच्यामध्ये काहीच नाहीये, की तुम्ही मला हा बिझनेस नाही करायचा किंवा याच्यामध्ये मला हे प्रोडक्ट पाहिजे होतं, हे नाहीच आहे आणि डिजिटल ॲप पण आले आता. म्हणजे Zoomवाला काय तुमचा नातेवाईक नव्हता. Amazonवाला काय तुमचा नातेवाईक नव्हता. पण त्याला तुम्ही ॲप दिला, ॲप तुम्ही घेतलंच ना, नाही म्हटलं तरी एक डाटा दिला आणि चालू झालं. मग आपण जर Amazonवरून काही मागू शकतो, तर मग इथं का नाही? मग इथं डाटा, दाल, चावल तुम्हाला लागणारे सगळे आहे आणि आता त्याच्यावरती फ्री आहे, त्याच्यावरती पॉइंट मिळतायत. तुम्ही 4 व्हीलर, 2 व्हीलरला डिझेल ऑइल टाकलं, तर तिथे तुम्हाला पॉइंट वाढतायत. म्हणजे तुम्ही अगदी रिलॅक्स राहिले सारखे झालेत नाही, की तुम्ही जे तुम्ही मार्केटमध्ये लागणाऱ्या वस्तू खरेदी करताय, तुमचे प्रॉडक्ट यूज करताय, तरी तुम्हाला कॅशबॅक चालू आहे. असा प्लॅटफॉर्म कुठे आहे? असं प्लॅटफॉर्म कुठंच नाहीये. आणि काही दिवसांनीच असं होणार आहे, की तुम्ही तिकीट काढले, की ते विमानाने जायचंय किंवा तुम्हाला रेल्वेने जायचंय, तर तिथे तुमचे पैसे येणार आहेत.
म्हणजे हा असा प्लॅटफॉर्म नाही. मला तर आनंद इतकं होतंय कोणत्याही पण गोष्टीचा, की दुसऱ्याच्या घरामध्ये एक भांडवल न लावता किंवा त्याला जास्त मेहनत न करता आणि ॲक्टिव्हिटी सगळे करतायत. पण ॲक्टिव्हिटी कशी करायची? पर्सनल ॲक्टिव्हिटी म्हणजे जसं सर म्हणतात, की स्मार्ट कंझ्युमर. कंझ्युमर तर आहे. कंझ्युमर म्हणजे कस्टमर. पण जो स्मार्ट कंझ्युमर आहे, तो पैसे कमवतोय, प्रोडक्ट यूज करतोय आणि प्रोडक्ट यूज करून असे अनेक नातेवाईकांना, अनेक मित्रांना त्याची सुवर्णसंधी पण देतोय. आणि इझी, की आता काही ठिकाणी असं आहे, की मी एक ठिकाणी प्लॅन द्यायला गेलो त्यांना सांगितलं, की लाख तुम्ही कमवू शकता. फक्त इन द शॉप आहे. तुम्ही जे प्रॉडक्ट यूज करताय मार्केटमध्ये ते न करता जर हे केले आणि शेअरिंग केलं तुम्हाला लाखो रुपये भेटतात. नाहीये. आता पैसे भरायला लागतात किती? मी म्हटलं नाही एजन्सी फ्री आहे. म्हटलं असं कसं एजन्सी फ्री आहे? म्हटलं हो. एजन्सी तुम्हाला एक डिस्ट्रिब्युटर आयडीसाठी तुम्हाला फक्त एक आधार कार्ड लागतंय. बाकी काही नाहीये. म्हटलं असं केलं मी पैसे कमवू शकते? हो. म्हणे यासाठी काय करावं लागेल? म्हटलं 5,000-10,000चं प्रोडक्ट आणावं लागेल. म्हटलं ठीक आहे, मी 5,000चं प्रोडक्ट आणू शकते. मग पुढे काय करायचं? म्हटलं पुढे काहीच करायचं नाही. पार्लरमध्ये बसायचं, आयब्रो आले, फेशियलला लोक आले, की त्यांना सांगायचं. आणि किती सिंपल बिझनेस आहे. मग ज्याला कुणाला बिझनेस अवघड वाटतो, त्यांनी तुमच्या अपलायांना विचारा. कारण मी हे बघा, माझ्या मार्केटमध्ये आणि माझ्या बॅकग्राऊंड पेक्षा मला हा बिझनेस इतका सिंपल वाटला आणि आजही मला अवघड वाटत नाही. इतका आनंद होतोय. उद्या काय होणार याची मला चिंताच नाहीये. कारण स्टेप बाय स्टेप जसं पुढे येत गेले, तसा ग्रोथ होत गेलेला आहे. आणि हा ग्रोथ कायम राहणार आहे. पुढे याच्यापेक्षा ग्रोथ होणार आहे. मला असं वाटलं की Amazonमध्ये म्हणजे ते ह्याच्यामध्ये की कोरोनामध्ये जेव्हा Zoom मीटिंग चालू झाल्या, तेव्हा मला जमणार नाही. पण हे जमत गेलं. आज फोन येत नव्हता, फोन वापरता यायला लागला. सगळ्या गोष्टी होत आहेत. संगत आणि एक त्या माइंडमध्ये मेसेज की मला हे करायचं आणि अवघड असं काहीच नाहीये. मी तर एक म्हणते की इतिहास घडवत असेल ते वेड्यांनीच. शहाणे नाही घडवत इतिहास आणि शहाणे वाचतात त्याला फक्त. कारण येडं झाल्याशिवाय होत नाही कुठं. तुम्ही असं म्हणाल की नाही मला नाही जमणार, मी नाही करणार, तर खरंच नाही जमणार. कारण तुम्ही तो मेसेज दिलाय. पण मी जर म्हणलं की मला जमतंय, मी करणार आहे आणि खरंच मी लाखो रुपये कमवणार आहे, तर खरंच एक दिवशी लाखो रुपयाचं व्हाउचर येणार आहे. डेअरिंग तीच केलेली आहे. पुण्यामध्ये आल्यावर ते झिरोमध्ये उभं राहिल्यानंतर सर्व केले, की मला पैसा कमवायचा आहे. आणि पैसा कमवण्यासाठी आले, तर खास तेच माइंडमध्ये होते पैसा कमवायचा. आणि बिझनेस डुप्लिकेशनचा आहे. आणि डुप्लिकेशन झाल्याशिवाय होतच नाहीये. तर बिझनेस असा असून तर तिथं अवघड काहीच नाहीये. आणि ड्रीम म्हणेल तर जो ड्रीम बघतो, तो खरंच ड्रीमर असतो. आणि ते वेडं वेडं होऊन ड्रीम झालं पाहिजे. रात्रंदिवस झोप नाही आली पाहिजे त्या ड्रीमसाठी. हां, प्लस मायनस होईल, की लगेच असं काही नाही. तुम्ही जर एखादं मोठं 10 लाख रुपयाचं दुकान जरी टाकलं, तर तिथं कधी काय होईल, हे एखाद्या महिन्यात चालेल, एखाद्या महिन्यात कमी होईल, एखाद्या महिन्यात हे प्रत्येकात होणार आहे, की तुमच्या बाऱ्यातच असं होणार नाहीये. फक्त एकच पाहिजे, की तुमची जिद्द आणि तुमची चिकाटी. आज जर तुम्ही विचार केला, की आता एज्युकेशन आलंय, आता सगळं ॲप आलाय, तुम्हाला सांगते आज रीडिंग बुक आहे, Google बाबा तुमच्या खिशामध्ये बसलाय, त्याच्यामुळे तुम्हाला अवघड नाहीये. आज कुठला प्रश्न आता मला जर म्हणाल, तर मी जर एखाद्याने मला सांगितलं, की या प्रॉडक्टची माहिती सांगा, मी डायरेक्ट स्पीकरवर बोलते, वेस्टेज नोणी, वेस्टेज नोणी येते फटाफट आणि नोणी सांगते, की तू इतक्या आजराव इतकं काम करतीये. एखादं म्हणलं फूड पॅच, मी त्याला सांगते वेस्टेज फूड पॅच, लगेच फूड पॅच येते. पण लावण्यापासून तर काढण्यापर्यंत. किती ते किती काळ झालं आणि त्याचं किती टॉक्सिन गेलं आणि किती काय झालं हे सगळ्या गोष्टी ते सांगतायत. मग एवढं ईझी आहे. आता चालायचं कुठं राहिलंय? ज्यावेळेला पहिलं आपल्याला 2-3 मजले चालायचं तर शिड्या चालवाव्या लागायच्या. आता ईझी उभं राहायचंय. उभं राहिलं तर त्याला डायरेक्ट ती शिडी जातीये 5व्या-6व्या मजल्यावरती. म्हणजे हे सगळं ईझी झालं तुम्हाला अवघड कुठे आहे? फक्त अवघड केले तुम्ही स्वतःने, की मला जमेल का? मला होईल का? आणि एक तर महत्वाचं की आपण सोच बदलत नाहीये. कधी विचार करत नाही, खरंच ₹50,000 मला येतील का? खरंच ₹1,00,000 मला येतील का? मग इथं एज्युकेशनचा फंडा नाहीये, इथं भांडवलचा फंडा नाहीये, इथं कुठल्याच काही गोष्टी नाहीये. मग तुझ्या माइंडमध्ये मोठा विचार का येत नाहीये? हे स्वतःला ठरवलं आणि असा विचार केला, की येस लाखो रुपये कमवायचे आणि मी नसेल तेव्हा माझ्या घरामध्ये लाख रुपये आले पाहिजे. अहो, चांगलं आपण म्हणजे आता चांगलं काय करणार आहे? 4,500 वर्षापूर्वी इतिहास घडून गेला. बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज यांची नावं आजही येतात जिजाबाईंची. सरोजिनी नायडूचं नाव येतंय, आनंदीबाई गोपालांचं नाव येतंय. कारण ह्यांनी तो इतिहास केला. आपण आपल्या घरासाठी काय इतिहास करणार आहे? पण ज्यावेळेला मी नसेल ना, तेव्हा माझ्या नातवाने विचारलं पाहिजे, की माझी आजी काय करत होती? ते लाख रुपये आज आमच्या घरात येतायत. म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे मला. म्हणजे एक आपल्या घरामध्ये कायम आपण राहायचंय, गेलं तरी राहायचंय. त्यांच्या स्मरणात कसं राहणार आपण? मग एक जिद्द आणि एक चिकाटी आणि कोणामध्ये काही कमी नाही. प्रत्येकामध्ये व्हिल पॉवर तेवढीच आहे. पण तुम्ही यूज कशी करता त्याच्यावरती आहे ते. आणि प्रॉडक्ट बिझनेस करता आपण बिझनेस करत नाहीये. फक्त आपण एक ठाम राहायचंय, की मला हे मत आणि एक टार्गेट घेतल्याशिवाय नाहीये. तुमचा हौसला वाढणार कसा? आणि एखादी गोष्ट करताना बघा, की तुम्ही एखादी परीक्षा देताय, तिथं तुम्ही किती स्किल ठेवताय? बारक्या मुलाला एज्युकेशन म्हणजे नर्सरी पासून तर छोट्या बालवर्गापासून तर 10वी, 12वी, 11वी कॉलेज 3 वर्ष ट्रेनिंग. तिथं किती स्ट्रगल आहे? तिथं किती तुम्ही
सतर्क आहेत त्या गोष्टीला, की माझा मुलगा फ्युचरमध्ये 25 वर्षाचा झाल्यानंतर मला माझी सॅलरी त्याची कमाई मला आणून देईल. 25 वर्षानंतर मी नेहमी सांगते, माझी पहिली मीटिंग होती तेव्हा हे सांगितलं मी आणि आताही सांगेन, की 25 वर्ष तुम्ही संयम ठेवताय, की मुलगा मोठा झाल्यानंतर चांगल्या नोकरीला लागल्यावरती मला पेमेंट देईल. पण मी सांगते, की वेस्टर्नमध्ये तुम्ही 2 ते 3 वर्ष द्या. 25 वर्षाच्या मुलाची वाट बघताय सॅलरी येण्याची. पण इथं 2 ते 3 वर्षामध्ये 25 वर्षाचा मुलगा जो कमवून देईल ना, ते तुम्हाला वेस्टेज कमवून देईल. आणि काही न करता हेडेक नाही, स्ट्रेस नाही, काहीच नाही. आनंद होतोय. आज 4 लोकांना भेटलो, आनंद झाला. काल कोळव्याला गेले, ते एक आनंद मिळाला त्या परिवारामध्ये गेल्यावर. आज एखाद्याच्या घरामध्ये गेलं, काय त्यांना इन्कम येतो, नाही येतो. पण आज एखाद्याच्या घरात 100, 200, 400 रुपये जरी आले, तर त्यांना आनंद होतोय. आतापर्यंत दुकानात भरपूर सामान वापरलं, पण कधी आमच्या अकाउंटला 100 रुपये नाही आले. पण आज तुम्ही आम्हाला सांगितल्यामुळे आमच्या घरात 100 रुपये आले. तो आनंद पैशाने विकत घेणार का तुम्ही? नाही घेऊ शकत. दुसरी गोष्ट एखाद्याला सजेस्ट करून जर त्याच्या आजारापासून त्याला बरं करताय, बरं होत नाही, पण मेहनत बरं करताय. तुमच्या व्यसनापासून त्याला दूर करत असाल, तर खूप पुण्य आहे तुमची ती. आणि त्या पुण्याचं तुम्हाला पैशामध्ये नाही मोजता येणार आहे. ह्या काही गोष्टी मला फील झाल्या, की येस काय भेटेल नाही भेटेल याच्याशी मला काय नाही आणि भेटतंय ऑटोमॅटिक. अकाउंटला 10 तारखेला ऑटोमॅटिक मेसेज येतोय. पण पैसे ट्रस्ट फंडामध्ये आहे, कार फंडामध्ये आहे आणि प्लस बोनस पण आहे. म्हणजे आहे काय? मी म्हणते आज पार्लरला जर जायचं म्हटलं, एखादा क्लास लावायचा म्हटलं, तर तिथं ₹5 द्यायचे तुम्हाला. कसे एब्रो करायचे काय? आणि तिथे पण असं आहे, एखादा कस्टमर आला आणि तुम्हाला बाय चान्स संधी मिळाली, तर तुम्ही शिकाल. 1 महिने, 2 महिने, 4 महिने. तोपर्यंत तुम्ही त्या मास्टरला ₹500 द्यायचे. आज डी-वाय पाटील डॉक्टरांच्या तिथं पण गेलं तर असे एज्युकेशन घेणारे डॉक्टर भरपूर आहेत. एक पेशंट आला तर सगळे गोळा होत आहेत. मग त्यांच्या हाती काय लागत असेल? किती वेळा त्यांना शिकवायला मिळत असेल. पण तुम्ही शिकून पैसे घेताय. म्हणजे तुम्ही शिकायला 2,000 चे प्रॉडक्ट आणले घरामध्ये यूज करण्यासाठी आणि ते शिकण्यासाठी त्यातून बी पॉइंट मिळाले तुम्हाला, तर मग तुमचं 50% बेनिफिट वाचलं तिथं. म्हणजे शिकून पैसे मिळतात अशी गोष्ट आतापर्यंत मला कधीच वाटली नव्हती आणि कधी ऐकली नव्हती. आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हा आनंद मी प्रत्येकाच्या घरात नेईल असं मला नक्कीच वाटतं. आणि खूप धाडस करून हे काम करायचं असं काहीच नाहीये. मला खूप काही येतं असंही काही नाहीये. तुम्हाला बोलता येतं एवढंच आहे. आणि कान आणि फोनची गरज आहे. फक्त ते ऐकावं लागतं. आणि ते ऐकणं म्हणजे तिथं तुमचं हे आहे. आणि जसं की सर सकाळी आपण मेडिटेशन करतो, सीएपी क्लब चालू आहे, मॉर्निंग मीटिंग चालू आहे. ते कान देऊन एक ध्यानाने ऐकायचं. जेव्हा भैय्याचं एक मेडिटेशन असतं, तर त्याच्यामध्ये ऐकायचं ध्यान देऊन काय आहे. आणि जेव्हा पोएम असते त्याचं पण ध्यान देऊन ऐकायचं, की प्रत्येक माणूस त्या मायेजाळात अडकलेला आहे. एक एक ना एक शब्द जर तुम्ही ऐकला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल, की खरं काय आहे. आणि त्याने सांगितलं, की ते 4 कसायचं मला आवडतही नाहीये. म्हणजे की आपण मायाचारी नाही करायची, कोणाबरोबर दुष्ट नाहीत. नाही म्हटलं, "नाही बाबा तुझा योग नाही आलेला आता, की नाही तू नंतर ये." पण त्याच्यावर तुम्ही असं क्रोध नाही करायचा, राग नाही करायचा, की माझ्या मैत्रिणी सख्खी आणि काय येत नाहीये, मी इतकं सांगितलं. काही नाही तसं. तिचा जेव्हा योग येईल ना, तेव्हा ते येईल. थँक म्हणा तिला. उलटं असं म्हणा, की मला पुढे प्लॅन द्यायला कमी होत होतं आणि मला याच्यावरती मला ट्राय करायला मिळालं. 10 प्लॅन द्या, 20 प्लॅन द्या. तुम्ही ऐकलंय आता याच्यामध्ये ऐकलंय आपण एफ-आर-यू मध्ये ऐकलंय ना 4,000 लोकांना बोलल्यानंतर नाही म्हटल्यानंतर त्यांनी बाकीच्या लोकांना प्लॅन दिलाय. आपण तर 40 लोकांना भेटलो अजून आणि 4 लोकांनी नाही म्हटलं की झाले तुम्ही पंक्चर असं नाही पाहिजे. आणि तुम्हाला तुमचं स्वप्न आहे तर तुम्ही पोहोचत तिथपर्यंत. तुम्ही एक महिना स्ट्रगल आहे मला आणि हे 4 लोकांना प्लॅन देण्यासाठी मला 40 लोकांना प्लॅन द्यायचा का? की मला त्याच्यामध्ये 4 काढायचे आणि माझे ते 4 मला 4,000 देणार आहेत. म्हणून मला त्या 4 लोकांसाठी मला 40 लोकांना लागेल. लोक नाचले तर माझा खर्च काय झालाय की मी 10-5 लाख रुपये भांडवल लावलंय आणि त्या लोकांवरती मी खर्च केला आणि त्या लोकांनी नाही म्हटलं आता माझं कसं होणार हा काहीच फंडा नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये फक्त एकच आहे की मला 4 लोक पाहिजेत लाख लाख रुपये कमवणारे आणि ते लाख रुपये कमवणारे 4 लोकांसाठी मला 40 लोकांना भेटायचे आणि ते 40 लोकांना भेटून ते नाही म्हणून हे 4 जर भेटले तर ते 4 लोक तुम्हाला 4,000 लोक देणार आहेत प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत ते आणि टार्गेट ठेवायचं एक मिशन ठेवायचं आणि एक टाइम ठेवायचा ज्यावेळेला तुम्ही टाइम ठेवणार, की मला इतक्या दिवसात हे करायचं, तर जसं कुत्रं मागं लागल्यासारखं. त्यावेळी तुम्ही रिलॅक्स जिंदगीमध्ये जगता त्यावेळी तिथं काय अर्थ नाही. नाश्ता टाईमावर, जेवण टाईमावर, झोप टाईमावर, सगळ्या ॲक्टिव्हिटी आहे त्या टाईमावर जर तुम्ही करत असाल, तर नक्की तुमच्या स्वप्नापासून तुम्ही दूर आहात. एक मिशनमध्ये आहेत आपण. आणि 90 दिवस तुम्ही 90 दिवसात ठरवा, मला काय करायचं आणि प्रत्येक दिवस मोजा. ज्यावेळेला आपण एखाद्या मार्केटमध्ये गेलो आणि तिथून जर आपण भाजीपाला मार्केटमधून किराणा आणला ना, तर घरी आपण लिस्ट काढतोय. डी-मार्टमध्ये येऊ द्या, बिग बाजारमध्ये किंवा वेस्टर्नमध्ये असू द्या. तिथं आपण काढतोय केवढ्याचं किती सामान आहे, केवढ्याचं किती आहे, 1 केजी आहे, 2 केजी आहे, अर्धा केजी आहे, कसं काय आलं, हे किती पैशावरती आणलं. जसा पैशाचा हिसाब लावता, तसा वेळेचा हिसाब लावा. आणि जो वेळेसोबत चालतो, तो बरोबर सक्सेस होतो.
दिवसाला काय करायचं नाही. तुम्ही उठले का झोपले. तुम्ही झोपून रात्री तो उगणार आहे आणि मावळणार आहे. प्रामाणिकपणे काम करतोय तो. तो त्याच्या टायमावर उगवतोय आणि त्याच्या टायमावर मावळतोय. तुम्ही झोपा या, उठा, ऍक्टिव्हिटी करा किंवा नका करू. हे त्याला नाही माहिती. मग तुम्ही तुमच्या वेळेसोबत आहात का? तुम्ही तुमच्या वेळेचं गणित ठेवताय का? की मी आज दिवसभरामध्ये काय केलं? आणि मी सकाळी उठल्यानंतर माझा प्रत्येक वेळ कुठे मार्गी लागलाय? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारताय का? सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःला प्रश्न विचारणे. जेव्हा स्वतःला प्रश्न विचारता आणि तिथं काही उत्तर मिळत नाही, मग तिथं कळायचं की आपला वेळ कुठे गेला. आणि जो वेळ ऍक्टिव्हिटी टीम करेल, ऍक्टिव्हिटी सगळं करेल, पण पर्सनल तुम्ही काय करताय? नवीन असू द्या, जुन्या असू द्या, सगळे असू द्या, पण मला एकच सांगायचं की पर्सनल ऍक्टिव्हिटी आपण गाव सोडून 400, 500, 200, 1000 किलोमीटरचे आलोय. आपण आपल्या स्वप्नांसाठी आलोय. पण आज आपण पोट भरतोय. आज आपल्या स्वप्नांचं गठोडं आपण बांधून ठेवलेलं आहे. कित्येक तरी लोक आज असे आहे आणि मला माझ्या माहितीने पण आहे. 10-10, 15-15 वर्ष काम करतायत. 20-20 वर्ष काम करतायत. छोटंसं घर आणि पोट भरणं याच्या पलीकडे काही नाहीये. आजही मार्केटमध्ये गेलं तर आपण काही वस्तू खरेदी करायला मागे पुढे बघतोय. कधी वाटलं का 2-2, 4-4, 5-5 किलो काजू बदाम घेऊन ठेवावे घरामध्ये? पाहुण्याला आले की डिशेस भरून काजू बदामच द्यावे? नाही वाटत. कारण पाकिट परमिशन देत नाही. पण एवढं आहे की तुमच्यात तेवढी ताकद आहे कमवण्याची. साडी घ्यायला गेलं तर तो माणूस तुम्हाला सांगतोय अगोदर लेडीजांना, की कौन-सी रेंज की बताने है. म्हणजे ते थोडक्यात अवकात काढतायत तुमची, की तुम्हाला सांगा, की तुम्हाला केवढ्याची काढायची. पण ज्यावेळेला 50,000 1,00,000 पेमेंट असेल तर मी नाही माझ्या चॉईसने काढा. चॉईसला पैसे नाही लागत. 5,000 पुढे कोणती पण टाका. असं म्हटल्यावर काय होईल? पण ते पॉकेट मनी परमिशन मला देत नाही ना. म्हणून तो विचारतोय मला, की चॉईस काय तुमची? की कुठल्या रेंजमध्ये दाखवू? मग एकच ठरवा, मला ॲडजस्ट करून जिंदगी जगायची नाही. तुम्ही एक फोकस ठेवला, की मला ॲडजस्ट करून जिंदगी जगायची नाही, तर तुमच्या माइंडला तोच मेसेज जाईल, की मला ॲडजस्ट करायचं नाहीये. मग 10,000 मध्ये भागत नाहीये, 1,00,000त पण भागणार नाही. आणि ज्यावेळेला तुम्ही असं लाख, 2 लाख, 3 लाखाच्या बाता करताल, तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला परमेश्वर देणार आहे. कारण तुम्ही ॲक्टिव्हिटी करताय आणि दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी काम करताय, तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला देणार आहे. आणि इतका सिंपल फंड आहे, इतका साधा आहे, की आणि तो तुमचं जाणवलं पाहिजे. माझ्या बहिणीचा मुलगा माझ्याकडे 1-2 महिने होता. तो तिथे जाऊन गावाला आत्ता परवा गेला आणि तो नारायणगावला सांगायला लागला, की माझी मावशी ना इतकं भारी शॅम्पू वापरते, माझी मावशी इतकी भारी तेल लावते आणि माझी मावशी ना इतक्या कॅप्सूल खाते ना, आमच्या मावशीला काहीच होणार नाही कधी. एखादं साधं म्हणलं त्याला परवा त्याची आजी म्हणली, की "अरे माझं लय डोकं दुखतंय." तर तो म्हणला, "तुमचं डोकं दुखल म्हणला, पण माझ्या मावशीचं कधीच काय दुखणार नाही." का? की माझ्या मावशी ना लय वेस्टेजच्या कॅप्सूल खाते आणि त्या मुलाने त्या घरचा चहा काळा केलाय. अजिबात म्हणला दुधाचा चहा प्यायचा नाही. मी सारख्या मीटिंग ऐकत होतो म्हणला, की सगळे लोकं सांगतात, की ब्लॅक चहा प्या, काळा चहा प्या, तुम्हाला आजार येत नाही. मग हे काय झालं, की तुम्ही तुम्ही प्रायोरिटी किती देताय तुमच्या कामाला? आणि मी सिंगल आहे. माझ्याकडे 2 मुलं आहे, माझं घर आहे. पण सगळ्यात जास्त प्राधान्य देतो मी माझ्या स्वप्नांसाठी, माझ्या लोकांच्या स्वप्नांसाठी. जास्त कामामध्ये बघा, आपण काय करतोय, मित्राचा बर्थडे तो पण वरती, एखाद्याचा पसारा न्यायचा तो पण वरती, एखाद्याचं लग्न तो पण वरती, एखादा खर्च तो पण वरती. सगळ्या गोष्टी वरती करून खाली प्रायोरिटी देतोय, की वेस्टेज टाईम मिळाला तर. मग कसं स्वप्नापर्यंत पोहोचणार तुम्ही? आणि आता सुवर्ण संधी आहे. आता न्यू जनरेशन असं आहे, की आज त्यांना आज बघा एज्युकेशन असून नोकऱ्या लागत नाहीये. मग त्यांनी तर नक्कीच विचार करावा. आणि 20 ते 40 वर्ष हे शरीराची ऍक्टिव्हिटी करण्याचं आहे. 20 ते 40 वर्षामध्ये तुम्ही इन्कम नाही कमवला, तर मग 25 आणि 60 गाठल्यानंतर विचार करणार आहे का? मग आता विचार करण्याची गरज आहे. आणि एकच विचार करायचा, की जेव्हा वेळ निघून गेली, तेव्हा तुम्ही रिटर्न येऊ नाही शकत. आता माझं वय 45 आहे. त्यावेळेला जर मी विचार केला, आता मला समजलंय, की माझ्या खूप काही चुका झाल्या आणि हे मी करू शकत होते, हे केलं असतं आणि खूप माझा इन्कम झाला असता. तर मी रिटर्न जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. आणि एखादा 25 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला समजलंय, की लाईफमध्ये खूप काय आहे आणि मी आता काय करतो, ह्यांच्याकडनं चुका झाल्या पण माझ्याकडनं नाही झाल्या पाहिजे. मी पुढे जाऊन काहीतरी करतो. त्याच्याने होईल का? नाही होणार. मग काय करावं लागेल त्याला, की लाईफमध्ये वर्तमान काळ. तुमचं भूतकाळ काय आहे ते वर्तमान ठेवतं. भविष्य काय आहे तिथे जाऊ नका. भविष्याकडे मागे गेले की तुमच्याकडे दुःख आहे. त्यात माझे दिवस वाया गेले खूप आणि मी तिथं डिसिजन चांगला नाही घेतला. आणि त्यासाठी तुम्ही भविष्यामध्ये पण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे भूतकाळात जायचं नाही आणि भविष्यकाळात जायचं नाही. करायचंय ते वर्तमानमध्ये. आणि जेव्हा तुम्ही वर्तमान तुमचं चांगलं असेल, त्यावेळेला नक्कीच तुमचं भविष्य चांगलं असणार आहे. मग त्यासाठी आलेला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक वेळ तुम्हाला ठरवता आली पाहिजे. आणि याच्यामध्ये 100% रिझल्टच आहे, असं नाही म्हणता येणार नाही. कारण तुम्ही त्या गोष्टीतून गेलायत. आज तुम्ही लहानपणापासून शाळेत गेलाय, 70-80 मुलं होते एका वर्गामध्ये. सर सगळ्यांना सारखं शिकवत होते. पण त्याच्यामध्ये काही प्लस मायनस होत होतं. कोणी 90% कोणी 100% वरती, अगदी कोणी 35% वरती. मग ते शिकवत होते ते चुकीचे नव्हते किंवा तुम्ही शिकत होते ते चुकीचं नव्हतं. पण टक्केवारी कमी का व्हायची? मग प्लस मायनस आहे.
ज्यावेळेला 100% रिझल्ट जेव्हा येईल त्यावेळेला तुम्ही परफेक्ट होता असंही काही नाहीये. तुम्ही ते तुमच्यासाठी योग्य आहे. आणि त्यावेळी एखादी गोष्ट करत, 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 करत जाणार आहे, त्यावेळी तुम्ही नक्कीच सक्सेस होणार आहे. आपण म्हणतो सीओ आहे, या मीटिंग आहे, त्या मीटिंग आहे. रोज ते, रोज ते, रोज ते का? मग ज्यावेळेला 1 पासून तर 10 पर्यंत तुम्हाला सर शिकवत होते, त्यावेळेला तुम्हाला एकावरती बोट ठेवून 10 वेळेस गिरवायला लावायचे का? की तो परफेक्टली एक आला पाहिजे. आता आता तसं केल्यावरती तो येत गेला. आणि मग हेच तेच आहे, की सीओ तुम्ही बार-बार, बार-बार ऐकणार, सीएपीला कनेक्ट होणार, रीडिंग बुक ऐकणार, बुक वाचणार, मेडिटेशन करणार, त्या पोएम ऐकणार आणि त्या माइंडला मेसेज जाणार आणि त्या पॉझिटिव्ह विचाराने तुमची ऍक्टिव्हिटी चालू होणार आहे. कारण ऍक्टिव्हिटी करण्यासाठी माइंडला मेसेज जाणार ही बैलगाडी आहे. गाडीच म्हणाली याला काहीच नाहीये. ड्रायव्हर इथे बसलेला आहे. आणि ज्यावेळेला हा ड्रायव्हर तुमचा चांगला ओके असेल आणि त्याला ती दिशा दिसत असेल, त्याला राईट डिसिजन असेल, तेव्हा तो तिथे चालणार आहे. शरीराला माहित नाही तुम्ही काय करताय ते. तुमच्या माइंडला मेसेज द्या मला काय करायचंय आणि जेव्हा तुम्ही माइंडला मेसेज देणार त्यावेळेस ती ऍक्टिव्हिटी शरीराची होणार आणि मग तिथे ऍक्शन होणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तुम्ही घेतलेलं डिसिजन योग्यच कसं आहे मला हा शब्द खूप आवडतो की माझ्या 4 मैत्रिणी किंवा माझ्या 4 नातेवाईकांनी तुम्ही घेतलेलं डिसिजन चुकीचं होतं हे म्हणण्यापेक्षा मी घेतलेलं डिसिजन योग्यच कसं होतं हे दाखवून देण्याचं कार्य तुमच्या हातात आहे. दुसरं कुणाच्या हातामध्ये नाही. मी घेतलेलं डिसिजन चुकीचं नसून ते योग्यच कसं आहे हे मी सिद्ध करणं गरजेचं आहे. ते थकायचं नाहीये. ज्यावेळेला तुमच्या स्वप्नांशी तुम्ही कनेक्ट आहात, 100% अशी गाठ बांधून ठेवायची. माणूस म्हणतो ना, देवाला कौल बांधलाय. मी एखादं काही कार्य करायचंय, तर मी ₹100 बांधलंय. जेव्हा देवाचं कार्य करेल देवाचं तेव्हा ते सोडल. अशी गाठ बांधा, की हे माझं कार्य झाल्याशिवाय, हे माझं स्वप्नांना कनेक्ट झाल्याशिवाय मी हलणार नाही. आणि मी तेच ठरवलंय. माझ्या नव्या घरामध्ये आता मला एखादा पाहुणा यायचं म्हटलं तरी मला असं वाटतं, की येस आता नाही आले पाहिजे पाहुणे. 1 वर्ष 6 महिने तरी पाहुणे नाही पाहिजे. नवीन घर कुठं पळून नाही चाललं. सासूबाई म्हटले, "मी येते." म्हटलं, "येऊ नका, करू येते." का? माझ्या मला कामाला प्रायोरिटी द्यायची. माझ्यात नवीन-नवीन लोकं याच्यामध्ये जन्म होतोय. त्या लोकांना मला एज्युकेशन द्यायचं. त्या लोकांना ₹10,000 घरात आले पाहिजे. त्यांचं काम झालं पाहिजे. म्हणून असं वाटतं, की नाही, आता नाही. तुम्ही नंतर या. मला एखाद्याचा कॉल आला, की मीटिंगला नाही एखाद्याचा कॉल आला. आई म्हटली, "अगं मी येते." "अक्का आता नको येऊ. तू उद्या ये. मला आता जायचं जरा बाहेर." म्हणजे एवढं प्राधान्य. आणि मग ज्या वेळेला त्यांनी म्हटलं पाहिजे, की "तू ज्या गोष्टीसाठी एवढं प्राधान्य देते, तुझं झालं काय?" फटकन. पाहुणे वेळेस आजही पाहुणे घरामध्ये. पण मला जे करायचं तो माझा डायरेक्शन पाहिजे, माझा फोकस पाहिजे. आणि एक तर मी सांगेल, की प्लॅन आणि मिस्टर आणि मी संघ असणं गरजेचं आहे. आज मी प्रत्येकाच्या दुकानावर जाते, प्रत्येकाच्या घरात जाते. मॅडम एकटे असतील तर त्यांना म्हणते मिस्टरांना बोलवा. आणि मिस्टर एकटे असतील तर म्हणते मॅडमला बोलवा. आणि दोघं जेव्हा असतील तेव्हा मी प्लॅन हा देते. कारण काय होतं माहिती का? मिस्टरने प्लॅन ऐकला तर ते म्हणतात तिला विचारून बघू वापरते की नाही प्रॉडक्ट आणि तिला प्लॅन दिला त्यांना की त्या म्हणतात की नाही माझ्या मॅडमला म्हणजे सरांना विचारतो. आणि ते काही गोष्टींमध्ये असतं घरामध्ये, की तुला काय कळतं, कशाला नादी लागते. मार्केटमध्ये कितीतरी कंपन्या आल्या, कितीतरी गेल्यात. काही फसणारे फसले, काही वाचणारे वाचले त्याच्यामधून. मग ह्या काही गोष्टी होतात परिवारामध्ये, की नाही तुला काही कळत नाही, कोण आलं, कोण सांगितलं, काय आणि तू असं म्हणायला लागली. तर तिथं पैसा लावायचा नाही लावायचा हा विचारच नाही. पण जेव्हा एका परिवारामध्ये सगळे लोक एकत्र असतील, तिथं तुम्ही तो प्लॅन द्या. प्रश्नांचं उत्तर द्या आणि त्यासाठी तुम्हाला सीएपी ऐकायची, त्यासाठी तुम्हाला पर्सनल ऍक्टिव्हिटी करायची, त्यासाठी तुम्हाला शिकायचंय. विनिंग टीम सिस्टम काय शिकवते, एज्युकेशन काय शिकवते, मीटिंग प्रमोट का करायच्यात. खडतर रस्ता चालून पार केल्या लोकांनी, लाखो लोकांनी. हवे केलेलं आहे. एक्सप्रेस हायवे. तुम्ही किती स्पीडने चालायचं ते तुम्ही ठरवायचंय. हां, आपण म्हणू की कुणीच गेलं नाही तो रस्ता मला पाडायचा तर मला अवघड आहे. पण तिथं लाखो लोकं गेलेत. गुळगुळीत झाल्यात वाटा. सट्ट झालं तर तुम्ही खाली उतरताल. फक्त मनाची फिलिंग ठेवा. तुम्ही फक्त त्या थोड्याशा तळ्यातल्या बेडकासारखं म्हणताल की एवढ्या डबकळ्यात माझं बेड उगण हीच माझी जिंदगी. तर नाही होणार. एक जंप, एक छलांग हे महत्वाचं आहे. आणि खूप मोठा की येस खरंच लाख 1.5 लाख पेमेंट पाहिजे. ते पिझ्झा खायचं, ऍक्टिव्हिटी करायची, ते आईस्क्रीम खायचं, ते फिरायचं आणि इतकं 8 दिवसाला मी मॉलमध्ये जाते. काय घ्यायचं नाही व्हायचं पण जाऊन या. एक भारी 5 स्टार हॉटेलमध्ये जा. करा ₹5,000-10,000 खर्च आणि बघा तिथे गेल्यावर आतून मनाला काय टच होतं. ते खरंच पाकीटमध्ये डच भरलेलं पाहिजे आणि कुठेही जायचं म्हटलं की असं मनातून आलं पाहिजे की येस की नाही हे झालं नाही ह्या महिन्यात हे खर्च केलं, पुढच्या महिन्यात तो खर्च करायचा, त्याच्या पुढच्या महिन्यात तो खर्च करायचा. ठरवा असं. मुलांना दाखवा ते. आणि माझा मुलगा म्हटलं मला 8-10 दिवसाला मॉलमध्ये येत जा. म्हणजे तुला आतून असं वाटेल की लाख, 2 लाख, 4 लाख पगार केव्हा येतो? आणि इथं आलं की नवीन एक वस्तू घेण्याची इच्छुक होते, मनामध्ये निर्माण होते. ब्रँडेड घ्यायची इच्छा
आणि त्या ब्रँडसाठी घेणार ते मनाला मेसेज की मला एवढा इन्कम पाहिजे आणि मी हा ब्रँड खरेदी करू शकते. आणि हे महत्वाचं आहे. आणि हे स्वप्न पूर्ण व्हायला फक्त आज जर एका हाताने काम केलं, 2 हाताने केलं, 6 हाताने केलं, पण ते नाहीये. हे 7 हात बडा नाही. म्हणजे ज्यावेळेला मी एकटी ॲक्टिव्हिटी करेल किंवा मी एकटी 100 तास काम करेल, तर ते नाही होणार. एक व्यक्ती 100% काम करतोय आणि थांबला की 100% थांबते. पण ते 100 एक व्यक्तीने 1% काम केलं आणि 100 लोकांनी जर ते केलं, तर 100% काम होते. म्हणजे एक मला सांगायचं की तुम्हाला याच्यामध्ये सिंपल फंड आहे. मोबाईल वापरायचे माहित नव्हतं आणि मोबाईलवाला काय केलं, की त्याने असे बनवली सिस्टम, की तो दारातही उभा नाहीये. तुम्ही फोनवरती बोलला मला पैसे द्या. आणि पाण्याचा जर विचार केला, तर आज पाणी विकण्याचे लोकं करोडो कमवतात. म्हणजे तुम्ही म्हणाल, की मी तेल, साबण, शॅम्पू ह्या बिझनेसमध्ये येऊन मी करू काय? माझे नातेवाईक काय म्हणतील? माझे कोण काय म्हणतील? अहो, तुम्हाला विकायचं नाहीये. पाणी विकणाऱ्याचा विचार जर तुम्ही घरामध्ये आणला, की मला उद्या पाणी विकायचं, तर आपल्या घरच्याने आपल्याला बाहेर जाऊन नसता. म्हणलं तर वेळ लागेल काय फुकटचं पाणी विकणे कोण घेईल? पण त्या पाणी विकणाऱ्यांनी करोडो रुपये कमवलेत. आणि पैसा कुठे दिसतो? पैसाच दिसत नाहीये, पैसाच नाहीये, खूप हे म्हणणारे लोक भरपूर आहेत. आज तळ्याच्या काठी जाऊन उभं राहा, समुद्राच्या काठावर जाऊन उभं राहा, एकही मासा दिसत नाहीये. अगदी एक दिसणार नाही उभं राहिलं तरी. पण मासे विकणारे ते कोळी लोक आज करोड रुपये त्या समुद्राच्या जीवावर कमवत आहे. तुम्हाला दिसले का मासे? नाही दिसले. पण ते विकून त्याचं पोट भरून लोकांचे लाख लोकांचे स्वप्न त्यांच्यावर आहे त्याच्यावर. म्हणजे पैसा दिसतोय कुठं? पैसा कुठंच दिसत नसतो. पैसा काढायचा असतो, पैसा कमवायचा असतो. ॲक्टिव्हिटी करायची असते. मी तर एकच म्हणेल, पैसा येणार पण आहे, पैसा जाणार पण आहे. पण तुमच्या फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये तुम्ही काय सोडून जाताय मागे? तुमच्या फ्युचरमध्ये तुमचे काय सोडून जाताय? की आमच्यासाठी आमच्या ह्यांनी काय केलं? जसं की मला वाटायचं की माझ्याच काळात घर व्हावं. 2 वर्षाच्या घराचं बांधून दिलं असतं तर मला नसतं जमलं आणि मला हा प्लॅटफॉर्म नसतं मिळालं तर शक्यच नव्हतं. आज मला खूप मोठा आधार झाला, खूप भक्कम झालाय. एक पाऊल पुढे टाकण्याची माझी संधी झाली. एक पाऊल पुढे टाकण्याची माझी जिद्द झाली. येस, एवढं टाकून जेवढं मिळत असेल तर मी एवढं पाऊल टाकेल. माझं नेटवर्क कसं बिल्ड होईल? माझ्या खालच्या लोकांना 30,000-40,000 कसे येतील? माझ्या खालच्या लोकांना 1-1 लाख रुपये कसे येतील? आणि ज्यावेळेला हे माइंडला मेसेज दिला, ऑटोमॅटिक त्या लाख लोकांच्या घरात लाख रुपये येतील आणि मी कुठे जाईल मला माहित नाही. आणि एक एक जिद्द ठेवायची, एक चिकट ठेवायची. अहो कोणामध्ये काय आहे? ज्यावरतून वरून आले, की अंबानी किंवा टाटा, बिर्ला असे जे आपण नाव घेतोय, सक्सेसफुल लोकांचे, त्यांना काही 10 हात होते का? तर त्यांना 10 हात देऊन देवाने खाली पाठवले किंवा असं काही नाही, की त्यांना खूप करोड रुपये घेऊन खाली पाठवले, की जा तुम्ही सक्सेस व्हा इथे. तुम्हाला काही नाही केलं तर चालेल. आणि बिझनेसमध्ये कोण नाही. बिझनेसमध्ये प्रत्येक व्यक्ती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं बिझनेस आणि नोकरी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. खूपच मोठा आहे. ॲक्टिव्हिटी करत-करत थकून जाणार आणि सॅलरी येता-येता थकून जाणार आहे. पण महिना अखेरचा धंदा ही कधीच नाहीये. इथे काय आहे, की महिना अखेर आहे, पण मनासारखे पैसे आहेत. आपण म्हणतो पैशाने सगळंच होत नाही, पण पैशाशिवाय काहीच होत नाहीये. एक-एक वेळेस रडायचा काळ यायचा. 10 ते 20 जेव्हा मंडईमध्ये रोजचे पैसे मोजायची सवय होती, पटा, 1,50,000, 20,000, 40,000 आणि ज्यावेळेला ते मिस्टर गेल्यानंतर 4 वर्ष असं होतं, की पैसा बघायला नाही भेटायचा. माझ्याकडे आहे तर सगळ्याकडे, माझ्याकडे नाही तर कोणाकडे नाही. अशी कंडिशन होती. आणि ज्यावेळेला पैसा होता त्यावेळेला नातेवाईक पण खूप होते. न सांगता यायचे. आळंदीला आले घरी यायचे. ससून हॉस्पिटलला आले घरी यायचे. कोणी कुठे आले की डायरेक्ट घरी यायचे. का? की घळघळ होतं. ज्या झाडावरती फळं आहे, तिथे पाखरं भरपूर आहे. पण ज्या झाडावर फळं नाही तिथं पाखरं नाहीयेत. मग आपण ठरवायचंय, आपण काय करायचंय? कुठलं झाड बनायचंय? आणि हे नक्कीच आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असेल, प्रत्येकाच्या आयुष्यात असेल. मी टच फीलिंग करते असं, की येस, की प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो दिवस येतो. तुमच्याकडे आहे ना, तर सगळ्यांकडे आहे. तुमच्याकडे नाही तर कोणाकडे नाहीये. ज्यावेळेला माझ्याकडे इन्कम होता, चांगले पैसे-पाणी यायचे, त्यावेळेला मला कॉल यायचे. "ताई काही लागलं तर फोन करा बरं का. ताई काही लागलं तर गरज करा बरं का." मिस्टर गेल्यानंतर कोणाचा फोन नाही. काही लागलं तर गरज करा. त्यावेळेला माझ्याकडे नव्हतं, काही संपलेलं होतं. म्हणून विचार केला आणि एक पाऊल पुढे टाकलं आणि कंबर खचली, की येस मला वेस्टेज करायचं. कुणी नाही आलं तरी चालेल, पण मला वेस्टेज करायचं. नाही माझ्या नातेवाईकांना येऊ द्या. पण मागे मी फक्त 4 जण लोकांवरती चालू केलाय. लोकांवरचं खूप मोठी टीम आहे, खूप असं काही नाही. 4 ते 2 लोकांवरती मी बिझनेस चालू केला आणि आज इतका लाखो रुपयाचा आनंद मिळतोय. आनंद तुम्ही पैशात कधीच मोजू शकत नाहीये. आणि मी माझ्यामध्ये लाईफमध्ये खूप काही चेंज झालं हे पण नक्कीच सांगेल तुम्हाला. कारण माझ्या बोली, भाषा, वागणं, राहणं खूप होतं. म्हणजे भांडणाशिवाय मला पर्याय नसायचा. दुसरी गोष्ट की माझी भाषा अशी नव्हती. कार्यावरती भाषा होती. कोण असेल, काय असेल, साहेब, थँक यू, येस सर असं म्हणायची माझी सवय नव्हती.
आणि हे एज्युकेशन सिस्टमने केलं, ह्यांच्या संगतीत राहून शिकले. तर एकच केलं, त्यांनी सांगत गेले तसं मी ऐकत गेले. की मॅडम तुम्हाला मीटिंग घ्यायची तर येस सर. तुम्ही 4 लोकांना घेऊन या. येस सर. तुम्ही असं करा. येस. म्हणजे मी धन्यवाद देईल आपल्याला आणि धन्यवाद देईल त्या परमेश्वराला, की त्यांनी मला ही सद्बुद्धी दिली, की वेस्टेज करा म्हणून. आणि नंतर आनंद का होतोय आता, की माझं घर चालवणारा मिस्टर निघून गेल्यानंतर घर बंद पडलं. मी गेल्यानंतर माझी मुलं चालवणार आहे. पण मी एखाद्याला सजेस्ट करून त्याच्या लाईफमध्ये जर माझ्यासाठी जर चेंज होत असेल, तर असा प्लॅटफॉर्म पुढे नाहीये. मला काही अंबानी बनावं लागेल, मला काही एखादं मोठं रिलायन्स टाटा बनेल का मी? तेव्हा माझे 1000-500 लोकांना मी ती सुवर्णसंधी देऊ शकते? नाही. ही फ्रीची सुवर्णसंधी लोकांपर्यंत पोहोचवते. माझ्याकडे असं काय होतं, की मी 4-2 लोकांच्या किंवा 20-25 हजार लोकांच्या घरामध्ये जाईल आणि सांगेल, की त्यांना, "अहो, तुम्ही 10,000-5,000 रुपये कमवू शकता, या माझ्या कंपनीत. तुम्ही 20,000 रुपये कमवू शकता, या माझ्या कंपनीत." मग ते कंपनी टाकण्यासाठी मला किती खर्च करावा लागला असता? मग मी फ्री सुवर्णसंधी लोकांपर्यंत घेऊन जाते. फक्त ती प्रामाणिकपणे घेऊन गेलं पाहिजे. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हा अटळ असला पाहिजे. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेतो. बाकी कुणी नेत नाही. सहकार्य आपल्यांचं आहे. डाउनलाईन सगळं करेल. पण तुम्ही तुमची पर्सनल ॲक्टिव्हिटी काय केली पाहिजे तुमच्या स्वप्नांसाठी. आणि तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे स्वप्न बघताय, ते बोला घरामध्ये. छोट्या-छोट्या मुलांना बोला, बायकोला बोला, मेवण्याला बोला, सासऱ्याला बोला, सगळ्यांना सांगून टाका. आज जो विरोधात माणूस आहे त्याला तर आधी सांगा, की उद्या मी ना एक 6 महिन्याने, 1 वर्षाने मी काय करणार आहे, BMW घेणार आहे. असं सांगा, जो लय विरोधात आहे. त्याने अशा कोड्या केल्या पाहिजे, अशा काड्या केल्या पाहिजे. तुम्हाला असं टोकलं पाहिजे. "अरे, खरंच गाडी यायची का? कधी येणार तुझी गाडी?" असं म्हणलं पाहिजे. आणि सांगून ठेवा, मी हे करणार आहे म्हणून. काही गोष्टी खटकल्याशिवाय पण होत नाहीये. माणसाला खटकलं पाहिजे, की मला का होत नाहीये आणि मला का घेणं होत नाही आणि मला घ्यायचंय. घरामध्ये गेल्या बायकोने विचारलं पाहिजे, "काय झालं मग आज? किती प्लॅन केले? ह्या महिन्यात किती सॅलरी येणार आहे? वेस्टेजमधून किती येईल? 10 तारखेला?" असं बायकोने विचारलं पाहिजे. ॲक्टिव्हिटी, शरीर थकत नाहीये, मनाचं आहे. मनाने जर ठरवलं ना, शरीर खूप काम करू शकतं. ते मशीन आहे. पण मनाला तो माइंडला मेसेज आहे. आणि खूप काही याच्यामध्ये आहे. आनंद आहे. दुसरी गोष्ट की ह्या जर्नीमध्ये आतापर्यंत मी खूप लोकांच्या घरामध्ये बघितलं. खूप लोकं स्ट्रगल करतात. मी केलं, तुम्ही केलं. पण पुढे तुम्हाला इथं मान-सन्मान मिळाला का हो तुमच्या लाईफमध्ये? तुम्ही खूप 100% तुमच्या कंपनीत कामाला दिले. तुमच्यासारखा जॉबवर कोणी परफेक्ट करत नाहीये. तुम्ही चुकून पाणी प्यायला पण जात नाहीये. पण ज्या कंपनीचा जर मॅनेजर आला किंवा त्या कंपनीचे जे कंपनीचे मेंटॉर आले, तर तुम्हाला तिथं म्हणणार आहे का तुम्ही जॉब सोडून या हो तुमचा सत्कार करायचा आहे? नाही होणार तिथं. आणि इथं तुम्ही 8% वरती गेला तर तुमचा हा सन्मान आहे. 11% गेला तर अजून तुम्ही डायरेक्टर झालात. म्हणजे हा मॅन सम नाही. ही शाबासकीची थाप देणाऱ्या मार्केटमध्ये कुणी नाहीये. आपल्या घरातही नाहीये. एवढी ऍक्टिव्हिटी करून. पण इथं तो मान सन्मान आहे. इथं प्रत्येकाचा रिस्पेक्ट केला जातो. 5% पासून तर 11% पर्यंत. आणि तिथं त्यांच्यासाठी काय केलं तुम्ही? की जो तुमचे रिस्पेक्ट करतोय, पैसे तुमच्या घरात येत आहे, स्वप्न तुमचे पुरे होत आहेत. पण हा प्लॅटफॉर्म असा आहे, की सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आहे आणि सगळ्यांना आदर, सन्मान देण्याचा आहे. माणूस जन्माला आल्यानंतर त्याला काही कळल्यानंतर काही दिवसांनी वाटतं, की अरे आपण गरीबाच्या घरी जन्माला आलो किंवा आपण ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलो किंवा आपण याच्या घरी जन्माला आलो. पण मी तर असं भाग्य म्हणेल, की मी जन्माला आल्यानंतर मला असं वाटलं, की विनिंग टीम सिस्टममध्ये आले. राइट. विचारही करून केला नव्हता मी. आणि खूप चांगले माणसं मिळाले. सगळ्यात मोठं की संगत कोणाची आहे. ज्याची संगत त्या पद्धतीने काम करते आणि त्या संगतीवर इतका परिणाम होतोय. आणि एक गोष्ट अशी आहे, की तुम्ही जे स्वप्न बघतात, त्या स्वप्नासाठी तुम्ही कनेक्ट असाल, तर कधीच तुम्ही आजारी पडणार नाही. मला याचा भरपूर अनुभव आहे. तुमचं व्हिजन, तुमचा फोकस जर क्लिअर असेल ना, तुम्ही कधी आजारी पडू शकणार नाही. कारण तुमचं टार्गेट आहे ते. तुम्हाला आजार टच करणार नाही, माघारी जाईल. कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लोकांना, कितीतरी पेशंटला दवाखान्यामध्ये नेलं मी. पण मला काही नाही कधी. आणि जाऊ नाही दिलं नाही दवाखान्यामध्ये. फक्त कळलं की याला कोरोना की लगेच आपल्या सरांना, एकनाथ सरांना फोन करायचे आणि त्यांना ॲक्टिव्हिटी 15 दिवसानंतर फुल सप्लिमेंटचा डोस द्यायचे आणि लोकं ऑटोमॅटिक मध्ये बसायचे. 15 दिवस लोकं त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं नाही. तिथं त्यांना दवाखान्यात गोळ्या औषध घेऊन सुद्धा ते आजारी पडत होते. त्यांचा बीपी लो होत होता. का? हा व्यक्ती एक पण भेटायला येत नव्हता. त्याला वाळीत टाकल्यासारखं झालं अगदी. वयाने उतरलेल्या लोकांचं, मी दवाखान्यात एकटा आहे, मला कोरोना झालाय, अजून कोणी आलं तर त्याला होईल, मग मला माझी लेक भेटणार नाही, माझा मुलगा भेटणार नाही, माझी नात भेटणार नाही, असा विचार करून आजोबा खचले. आणि अशा कितीतरी लोकांना सगळं लिहून द्यायचे आणि सरांच्या हाताने द्यायचे. पाठवा म्हणायचे दोरी खाली. तिसऱ्या मजल्यावर आहे ना, पाठवा पिशवी खाली. त्याच बुजवर टाकायचे, लोकं वरती पिशवी जायची घेऊन. म्हणजे हा आत्मविश्वास वाढत गेला. आणि नाही होणार. तुमचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुम्हाला काहीच होणार नाहीये. आणि फुल सप्लिमेंट खाऊन पण मला मला लोकं विचारतात, "तुम्ही काय खाता? आणि तुम्ही बोलताय एवढं, तुम्ही करताय काय?"
आणि लोकांनी विचारणं गरजेचं आहे. अनोळखी लोकांना प्लॅन देते मी. माझ्या काही ओळखीचे लोक नाही. हरभरा घ्यायला गेले तिथं त्या विचारलं, आजोबा तुम्ही काय करताय हो? एवढं वय झालं. हरभरा विकणाऱ्याला प्लॅन दिला. रिक्षामध्ये बसणाऱ्याला प्लॅन दिला. उभं राहिलं असं नसा-नसामध्ये रक्तामध्ये थेंबा-थेंबामध्ये वेस्टेज भरलं पाहिजे. जो दिसेल तुम्हाला बिझनेसमॅन दिसला पाहिजे. परवा मी चप्पल शिवणाऱ्याला प्लॅन द्यायला गेलो. म्हणजे तुम्ही कुणाला प्लॅन द्या. त्याचं भाग्य आहे हो, तो येईल की नाही येईल. पण तुम्ही कुणाला प्लॅन द्या, तर तुम्ही कुणाला सांगताय? तुम्ही तळमळ ठेवा. मला त्याच्या घरात ₹10,000 न्यायचे. तो येईल नाही येईल त्याचं भाग्य आहे. हेच उभं राहायचं विचारते, ताई तुम्ही जॉब करताय का? मग कुठे सर्व्हिसला आहे? इथं आहे, तिथं आहे. मग तुम्हाला आवडेल का हो? असं एक 5 टाईम काम करायला की तुम्ही तुमच्या घरामध्ये राहून बी करू शकता. हो ना ताई, मी खूप कंटाळले हो 10,000 साठी मला ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत ॲक्टिव्हिटी करावी लागते. मग हे असं काय आहे? अहो मग तिथं मला वेळ देता येणार नाही. नाही काही हरकत नाही ना, वेळ नका देऊ तुम्ही. फक्त घरात वापरणारं सामान आहे ते वापरा आणि स्टार्ट करा. मग ते कसं करावं लागेल? मग तुमचा नंबर द्या मला. माझा घ्या तुम्हाला. याच्या वरतीच बिझनेस आहे, बाकी काही नाही. मी लय मोठं काही करत नाहीये. आणि मग रिप्लाय कॉल येतो, की ताई तुम्ही म्हटलात, की लाखो रुपये कमवण्याची संधी आहे आणि मग ती कशी आहे? माझ्या टीममध्ये कितीतरी लोकं असे आहेत, की माझी आणि त्यांची ओळखच नाहीये. पण ते कनेक्ट होत गेले आणि त्यांच्या माध्यमातून कितीतरी लोकं कनेक्ट झाले. म्हणजे तुम्हाला सांगायचं, की मी आज एकटाच आहे, मार्केटमध्ये कोणीच नाहीये, माझ्या ओळखीच नाहीये, माझं गाव तिकडे आहे, माझे लोकं इकडे आहे, मी एकटाच आलो, ते मी तुम्हाला सांगेन. तुम्ही एकटे आलात ना, पण तुमच्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट आहेत किंवा अनोळखी लोकं बिझनेस करतायत, अनोळखी लोकं दात घासतायत, अनोळखी लोकं अंघोळ करतायत. उलटं लॉकडाऊनमध्ये मला घरामध्ये फक्त मी काय करायचे, की कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कॉलिंग करायचे. पण आता थोडंसं जरी बाहेर पडलं, एक चक्कर मारले तर 2 लोकं भेटतायत मला. रिक्षामध्ये बसलेली लेडीज विचारते, "मॅडम तुम्ही सर्व्हिस करता की?" "नाही, मी नाही करत सर्व्हिस. तुम्ही करताय का?" "हो, मी करते. स्वयंपाकाची कामं करते." कुणी म्हणते, की मी एखाद्या जॉबवरती करते. कोणी म्हणतं, "अहो 4च तास काम आहे." कोणी म्हणतं, "आता शाळाच बंद पडली हो. मी टीचर आहे, पण शाळा बंद पडली." "मग असं काही आहे, तुम्ही करता का?" "हो, चालेल ना. माझं काय करा WhatsApp नंबर घ्या आणि मला थोडं पाठवा प्रोफाईल वगैरे." आणि देते त्यांना पाठवून. सगळे कॉन्टॅक्ट लिस्ट सगळं पाठवते त्यांना. ब्युटी पार्लरचे प्रोडक्ट आहे आमच्याकडे, हे आहे, ते आहे, ॲग्रीचे आहे. तुम्ही इथं आहेत, तुमच्या मैत्रिणी सोलापूरला आहेत, तिथे शेती असेल ना आणि हेच बोलते. फक्त बोलण्याचा धंदा आहे आणि तुम्ही तो कसं बोलायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. ती पॉवर पाहिजे. जसं की फुल सप्लिमेंटमध्ये पॉवर आहे, सगळ्या गोष्टीमध्ये पॉवर आहे, तुमच्या स्वप्नात ती पॉवर आहे, तर ती बोलण्यामध्ये आली पाहिजे. आणि हे स्वप्न खूप साकार होईल. मला असं वाटतं, की ज्या टीम म्हणजे की ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांनी ते केलं, तर आपलं का नाही? काल परवा आम्ही पुण्यामध्ये गेल्यावरती तिथे ती ॲक्टिव्हिटी झाली. खूप सरांनी चांगलं सांगितलं, खूप शिकवलं, की कसे प्लॅन द्यायचे, काय करायचं सगळं काही डोक्यामध्ये आलं आणि असं वाटायचं, की प्रत्येक टीममध्ये जाऊन ह्या गोष्टी हे केल्या पाहिजे, शेअर केल्या पाहिजे, की असं करा म्हणून. प्रत्येकाने CFAला हजर राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाला मीटिंगला हजर राहणं गरजेचं आहे. कोणाला कोणत्या गोष्टी टच होईल माहीत नाही. पण परत ते बाहेर आले सगळ्यांनी गाड्या उभ्या केल्या आणि प्रत्येकाने उभं राहून फोटो काढले, तर तिथं आम्ही स्वतःला सगळ्यांना बघत होतो माझ्या टीमला मी. इथं अमोल सर असतील, इथं मी असेल, इथं जाधव असेल, इथं हे असेल. असं मी बघत होते चित्र, की ही जी लाईन असेल ती सगळी टीमची असेल माझ्या आणि सगळे लोकं गाडी घेऊन उभे असतील. हे स्वप्न मी असं बघत होते जरा वेळ 10-15 मिनिटं आणि हे होणार आहे. 100% होणार आहे. कारण ते दिशा नाही. जो 10 किलोमीटर अंतर मागे होता तोही तिथेच आलाय. जो 5 किलोमीटर अंतर होता तोही तिथेच आला. आणि जो त्याच्या मागे जन्माला आलाय तो पण तिथेच आलाय. म्हणजे प्रत्येक जण तिथे चाललेला आहे, सक्सेसचे तिथे. आणि प्रत्येक जण एकाच जहाजमध्ये बसलेलो आहे आपण. सक्सेसच्या जहाजमध्ये बसलेलो आहे. त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाहीये. एज्युकेशन असू, नसू, पैसा असू, नसू काय नाही. कुठून तरी आणून दात घासताय ना, ते इथून पेस्ट आणा. आणि प्रत्येक व्यक्तीला तुम्ही काय सांगता ना, त्यापेक्षा समोरचा व्यक्ती काय त्याचं ऐकून घ्या. तो म्हटला, "मला चप्पल शिवायला लय आवडते." "हो, येस सर. हा धंदा काही वाईट नाहीये. उलटं असं चांगलं काम करताय तुम्ही." तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही काय करा, की त्याला जे आवडतं ते तुम्ही आवडा, की येस मला हे करायचं. तुम्ही चांगला करता सर, असं आहे, तसं आहे, पण रिकाम्या वेळात काय करता? असं लोकांना बोला आणि सुवर्णसंधी चांगली आहे त्याच्यामधून. मग जेव्हा ते येस म्हणेल तर ठीक आहे, नाही म्हटलं तरी काही हरकत नाही. येऊ येऊ का म्हणायचं परत कधी भेटूया आणि कोणत्या गोष्टीवर नाराज व्हायचं नाहीये. आणि मला म्हणजे आता माझ्या अपलाईनचं मी थँक म्हणेल किंवा त्यांचं अभिनंदनच करेल, की मला माझ्या बोली भाषेमध्ये, माझ्या सगळ्या सॅलरीमध्ये किंवा माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी असतील तर माझे अपलाईन आणि माझी डाउनलाईन. कारण माझ्या डाउनलाईनने माझा विश्वास केला, की येस मॅडम तुम्ही काय आहे त्याच्यापेक्षा ते माझा रिस्पेक्ट करतात आणि मला इज्जत देतात त्याच गोष्टींना आणि मी त्यांना थँक म्हणेन. मी सॅल्यूट करेन माझ्या डाउनलाईनला आणि माझ्या अपलाईनला. आणि तेच थांबते. थँक व्हेरी मच. मला ही सुवर्ण संधी दिली, हे स्टेज दिलं त्याच्याबद्दल. जोरदार जोरदार. येस
ग्रेट ग्रेट। वेरी नाइस। मंगलताई, मैं कुछ सवाल पूछना चाहूंगा, अगर आप थोड़ा हिंदी में बात कर सके तो बेहतर अच्छा लगेगा। यस सर। लास्ट टाइम में ये मौका मुझे मिला था आपसे सवाल पूछने का, राइट? यस और सर। हमने आपको लगभग 6-8 महीने पहले जब सुना था, तब की मंगलताई और आज की मंगलताई में बहुत जमीन आसमान का फर्क है, यस सर। राइट? और मैं इतना जानता हूँ कि जिसने ठान लिया है वो आदमी कभी भी हार नहीं सकता, और जो चेक कर रहा है वो आदमी का पता नहीं, राइट? बहुत अच्छा लगा आपको सुन के। कुछ सवाल ऐसा पूछना है कि जब आपने पहले कुछ किया था भाई, यस मतलब सर। वेस्टिज वेस्टिज को ज्वाइन करने से पहले भी आपने किसी इंडस्ट्री में काम किया, और वहां पे एक यस बहुत सर। बड़ा फेल्यूर आपके हाथ में था, आपने बताया कि लायबिलिटीज थी। तो ये सब वेस्टिज को सोचते समय, वेस्टिज को करने के बारे में या निर्णय लेते समय, वो पहले का फेल्यूर आपका दिमाग में कभी रोड़ा नहीं बना क्या? सर, आज आज तो भी मैं बहुत टेंशन में है, क्योंकि आज भी क्या हो रहा है, कल से मुझे फोन आ रहे हैं, लोगों के पैसे की लायबिलिटी है, तो आज फॉर्म भर के देना है लोगों का। कोर्ट में जो केस चालू है, सुप्रीम कोर्ट ने पेपर मांगा है सब लोगों का, तो मैं सब लोग का पेपर जमा करके वकील के पास जाके नोटरी करके लाए हैं। वो चालू है, वो क्या छोड़ रहा नहीं पीछा। तो कोई अगर जख्म होती है, वो जख्म के आप बार बार वो जख्म पे बोलते मुझे बहुत बड़ी जख्म हो गई है और वो मुझे बहुत दर्द करती है, तो आपकी पूरी एक्टिविटी खत्म हो जाएगी। वो जख्म पर ध्यान देना नहीं है, वो हो चुके। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। मैं इतना जानता हूं कि जितना बड़ा आदमी उतनी बड़ी मुश्किलें होती है, और जाके देखो यस झोपड़ी में सर। रहने वाला आदमी सबसे कम मुश्किलों से जूझ रहा है, और रतन टाटा सबसे बड़ी मुश्किलों से जूझ रहा है। बेहतरीन लगा। और एक सवाल आपको ऐसा पूछना है मुझे, और सर एक एक एजुकेशन। बोलना है मुझे। यस सर, एक बोलना है मुझे कि प्रॉब्लम किसी को आती है कि जिसी में दम है। प्रॉब्लम सबको नहीं आती है, जिसी को दम है सॉल्व करने के लिए उसी को प्रॉब्लम आती है। क्या बात सब है, सबके साथ नहीं आती प्रॉब्लम। प्रॉब्लम हैंडल करने वाला ही चाहिए, आदमी सामने वाला। प्रॉब्लम क्या आती बात है। सबको नहीं आती है ना। ये छटर छुटर का काम नहीं है प्रॉब्लम सॉल्व करना। प्रॉब्लम किसी को आती है, इसलिए बोलता है। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। और वो हिम्मत भगवान ने हर इंसान को दी है, वो यस भगवान ने सर। हर इंसान को दी है। बस फर्क इतना है कि कुछ लोग प्रॉब्लम को बड़ा बनाते, कुछ लोग सपनों को बड़ा बनाते, राइट? मतलब आज अगर मैं आपको सुन रहा हूँ रात को 9, 9:30 बजे से, इसमें से सुनने वाले किसी भी आदमी को ये महसूस नहीं हो रहा है कि ये इतनी बड़ी प्रॉब्लम के साथ में आप बिजनेस को बिल्ड कर रही है। बेहतरीन है। आज ही बहुत टेंशन है मुझे। आज ही दिन भर मुझे कॉलिंग थे, और उसमें भी बताती हूँ आप लोगों को, मैं टॉप 10 में पहला नंबर था मुझे। वो टॉप 10 में पहला नंबर था, महाराष्ट्र में पहला था। 4 व्हीलर 2 व्हीलर विनर थी मैं वहां पे। महीने का 10-12 लाख का मेरा से कलेक्शन था। अब मेरे मेरे पास आज लाखों रुपए, लाखों लोगों की लायबिलिटी है सिर पे। रोज 4 लोग यस, के वही कॉल आते हैं मुझे। लेकिन यस, आप क्या, यस, यस। करेला को पानी डालेंगे तो करेला बड़ा हो जाएगा, कांग्रेस को डालेंगे तो कांग्रेस बड़ा हो जाएगा, उसको डालेंगे तो वो बड़ा हो जाएगा। मेरा ऐसा बहुत है बढ़िया। कि पानी तो पानी, तेरा रंग कैसा, जैसे मिला वैसा। यस, यस। ये सवाल पूछने का कारण इतना ही है कि आपके जैसे बहुत सारे लोग हो सकते हैं कि जो इनोसेंटली किसी गलत चीज में फंसे थे, और आज नाम उनके ऊपर ठप्पा लगा हुआ है कि आपने गलत किया। हालांकि गलत शायद आप लोगों ने किया ही नहीं है, गलत कोई कंपनी करके निकल गई, लेकिन इंडस्ट्री के तरफ पीठ आपने फिराया, मतलब आपने पीठ नहीं की, आपने डिसीजन लेके इस इंडस्ट्री में टिके रहे। बेहतरीन। आपको और एक मुझे सवाल ऐसा पूछना है कि बहुत एक सारी ही करना लेडीज है को। हाँ जी। सर, एक ही करना है। कुछ फंसा नहीं है या कुछ फंसाया नहीं है। अगर आपने सही से काम करा है, 100% आपने अपना दिया है, तो डरने की बात नहीं है। अगर आज आप नहीं भी वेस्टेज करते तो हेडेक चालू रहती है। वो सही है। हेडेक खत्म होने वाले नहीं है। आज अगर अगर बड़ा पत्थर है पैर में, अगर वो पत्थर पीछे डाल के अगर निकल सकते तो निकल सकते, लेकिन तो पत्थर है मेरे पैर के नीचे और मैं नहीं निकल सकता, तो नहीं निकल सकते। तो वो सही। पीछे वाला जो बोलते हैं ना, बोझा, तो वो पीछे रख दो। आप आगे चलने की कोशिश करो, कितना भी खींचे नहीं वो तो चलते रहने वाला है। करेक्ट। मैं और एक आपको सवाल ऐसा पूछना चाहता हूँ कि आपका एजुकेशन मुझे लगता है चौथी या छठवीं पास ना? 6वीं पास है सर। छठवीं पास हो, और मतलब आपका बैकग्राउंड भी इतना बेहतरीन था नहीं कि जहाँ पे आप ऐसे मीटिंग में 1.5-2 घंटा बात कर सके।
मैं बहुत सारे ऐसी पढ़ी लिखी लेडीज को देखता हूँ कि जिनको अपनी बात रखने में भी डर लगता है, वो शर्माती है, राइट? उनको लगता है कि मैं बस अपनी नौकरी छोटी सी करने के लिए, अपना घर में खाना बना के खिलाने के लिए जन्म लिया है। ऐसे लेडीज को आप क्या कहना चाहोगी? नहीं नहीं, ऐसे लेडीज को तो ऐसा बोलना चाहूंगी कि खुद को पहचानो और उतना ताकत अपने में भी है। जब कोई भी डिसीजन आप ले सकते हैं तो डरने की कोई बात नहीं है। खुद में वही ताकत है। इंदिरा गांधी कितने साल से होके गई, तो आप लेडीज है। एक झांसी की रानी भी तो है। अभी झांसी की रानी अगर सोचती कि मैं छोटा बच्चा लेके मेरे लड़ सकती है, वो तो बोलती थी छोटा बच्चा लेके मैं मेरी झांसी नहीं दूंगी, मैं मेरी झांसी नहीं दूंगी। अगर वो सोचती थी छोटा बच्चे लेके मैं नहीं लड़ेगी, तो वो झांसी झांसी तो गई, लेकिन आज 4000 साल के बाद भी उसका नाम आ रहा है। तो आप कम नहीं है। आप जो खुद को कम समझते हैं वही आपके लिए। तो पहली बार स्टेज में आने के बाद नीतू माणिक हॉल में इतना बड़ा पत्रकार भवन में मीटिंग हो गया, तो मेरे कितने 6-5 साल के बाद मैंने उधर मीटिंग अटेंड करी थी स्टेज पे। क्या बात है! बहुत एक्सलेंट, एक्सलेंट। और ऐसी पढ़ी लिखी, बहुत अच्छा पढ़ा लिखा है, किसी का सैलरी भी शायद 60-70 हजार रुपया है, और उनको शर्म आ रही है कि मैं जाके लोगों के साथ बात कैसे कर सकती हूँ। इसको सेल्फ इमेज कहा जाता है। किसी के पास कुछ नहीं, इसकी वजह से सेल्फ इमेज पुअर है, और किसके पास इतना ही दिया है भगवान की, थोड़ा और कुछ करने की सोचे तो भी उनको शर्म आ रही है। तो ऐसे लेडीज को क्या कहना चाहूंगी कि बस ठीक ठाक चल रहा है, और कोई वेस्टिज करते देखे मुझे तो क्या लगेगा, इसलिए वेस्टिज नहीं कर रही ढंग से। ऐसी लेडीज को क्या कहना चाहोगे? उसके उनका शर्म नार की बात नहीं है इसमें। खुद को तो फीलिंग होना चाहिए ऐसे कि यस मैं बड़े बड़ी कंपनी की मालिक है और मेरे हाथ में बहुत बड़ा काम है, और किसी और को ये देना चाहती हो, तो ये फकर करने की बात है। इसमें डरने की या कुछ कम सोचने की बात नहीं है। अगर खुद अपन जानते हैं, अभी मैं सोचती कि वेस्टेज कंपनी की मालिक ही मैं वेस्टेज कंपनी मेरे बाप की है, वेस्टेज कंपनी मेरी खुद की है। और इतना मैं मेरे कंपनी पे प्यार कर सकती है कि अगर कोई बंदा अगर बोलता है कि तुम्हारी कंपनी ऐसी तुम्हारी कैसी, तो यस यूज करके देख, तो फक्र होना चाहिए। मैं तो यही बोलेगी कि आप जो काम करते हैं उसके ऊपर अगर प्यार हो तो डरने की बात ही नहीं आती। हाँ, पहले शुरू में आपको डर लगता है ना, तो कुछ बात नहीं है, लेकिन आप उन बोल सकते हैं, उनको शेयरिंग कर सकते हैं कि मैडम इसमें डरने की कुछ बात नहीं, मैं आपके लिए सोच रही है, आपके घर में कुछ सैलरी आ सकती है, आपको अभी काम नहीं है तो आप ये बिजनेस कर सकते हो। अगर नहीं बिजनेस कर सकते तो आप कंज्यूमर बनो, स्मार्ट कंज्यूमर बनो, जो 50% बेनिफिट तो आ सकता है। 5,000 का करेक्ट। प्रोडक्ट लेंगे लोग, लेकिन 500 रुपए का फ्री वाला सोचेंगे 10 बार कि आज मुझे 500 रुपए का फ्री प्रोडक्ट मिला है। डीमार्ट में जाने के बाद एक कैडबरी चॉकलेट आता है तो 10 बार देख कि ये फ्री वाला है। तो करेक्ट। कुछ ऐसी बात है तो वो उनको पता नहीं। करेक्ट। खुद को बेहतरीन। आप क्या समझते हो उसके ऊपर बिजनेस है। अगर आप सही कहा अमीर आपने। समझते हो खुद को तो छोटा सही नहीं है कहा। बिजनेस। सही कहा, सही कहा। जिस चीज को कर्म करने में ही शर्म लगती है, उस चीज में आप सक्सेसफुल होने का संभावना ही नहीं है। राइट। नहीं, राइट, बेहतरीन। और एक बात अभी अभी आपके डिस्कशन में पता चली कि आपका अपलाइन जो आपको बिजनेस में लेके आया वही चला गया। वो चला गया। राइट। बहुत गुरुकुल सारे लोग, गुरुकुल में राइट, बहुत सारे लोग ऐसे भी है कि जिनको लगता है कि मेरा अपलाइन ठीक ना होने की वजह से मेरा बिजनेस नहीं हो रहा है, हालांकि आपका तो अपलाइन ही चला गया। मेरा पिताजी गया लेकिन मेरा बच्चा नहीं गया। अच्छा। उसमें दो बात है। जब शादी होके आती तो वो बोलते कि आपको शादी करके जाना है, शादी करके जाना है। जब इधर आने के बाद एक घर का उम्र उम्र पार करते तो बच्चे होते थे कि मेरी मम्मी ग्रेट है। तो फिर ससुराल के इतना इतना मायके का इतना याद नहीं आता कि यस मेरे पिताजी ने जो कार्य करा है वो कर दिया है मेरे लिए, लेकिन मेरे बच्चे मेरे साथ है तो मुझे डरने की बात नहीं है कि जैसे मेरे डाउन लाइन। क्या बात है! हाँ, बहुत एक्सलेंट। पिताजी छोड़े तो कुछ बात नहीं, मुझे क्या है कि मुझे मेरे बच्चे साथ है बस। और कितने लोग ने ऐसे बोला है कि आपके अपलाइन नहीं है और आपके अपलाइन अच्छे नहीं है तो आप ये बिजनेस क्यों करना चाहते। ये तो कला सागर में बात हो गई थी। कला सागर में मिले मुझे कुछ लोग तो बोले आपके आपके किधर गए अपलाइन।
आपके अपलाइन है तो आप कैसे इसमें रुके? तो मैं उनको एक ही बात बोली कि अगर सास खराब होगी तो क्या हो गया? मेरा तो बच्चे अच्छे हैं और मेरा प्यार तो मेरे वेस्टी से है. मैं क्यों ना उसको मराठी बोलते की नांदायचं का सोडायचं मग? माझी सासू खड्याळ असते तर काय झालं? माझे मुलं चांगले आहेत, माझी कंपनी माझं प्रेम आहे, म्हणून काय नांदणं सोडू मी? क्या बात है! बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। वो देखो मंगलताई का सबसे ब्यूटी यही है कि मैंने आज तक उनको शायद साल भर पहले भी जब सुना था और आज भी सुन रहा हूँ, शी स्पीक्स फ्रॉम हार्ट। इन्होंने कोई चीज़ पढ़ लिख के क्या बोलना है वो प्री डिसाइडेड नहीं है। और मैं 100% जानता हूँ दिल से आदमी वही बात कर सकता है जो आदमी उस चीज़ को करने के लिए डूब चुका है। ये ये इश्क वाला मामला है, राइट? ये बिज़नेस इश्क इश्क करने जैसा बिज़नेस है। बहुत अच्छा लग रहा है और एक बहुत अच्छा सवाल मुझे ऐसा पूछना है आपको कि एक कम पढ़ी लिखी लेडी, राइट? बहुत सारे लोग मैं देखता हूँ कि उनको टीम ही नहीं बनाने आ रहा है। बहुत सारे लोग ऐसे हैं कि वो आईडी बनाने के चक्कर में थे, पहले बिज़नेस में थे। वो आईडी लगाने का एक काम था, बस एक को लेके आओ और वही चलता रहे। और यहाँ पे उन्होंने कुछ लोगों को स्पॉन्सर किया लेकिन वो आईडी बन चुके हैं लेकिन उनका टीम नहीं बन रहा है। आप पढ़ी लिखी नहीं है, फिर भी आपने टीम कैसा बनाया? मेरा तो एक ही ऐसा है सर कि मैं तो खुद मेरे को किसान सोचती हूँ, किसान समझती हूँ मेरे को। जब खेती में जाके अगर बांध पे खड़े रहते तो सोचते कि इतने पौधे लगाते तो किसी और को पानी मिला, किसी और को, और हर हर चीज को स्ट्रगल है। बिना स्ट्रगल का कोई नहीं है और बिना चैलेंज का कोई नहीं है। अगर लाइफ में चैलेंज नहीं आता तो कुछ नहीं। जहाँ अपन ये बोला तो उसको भी बारिश गिरती है ना तो उसके ऊपर आने के लिए देर लगती है। उसको ऊपर आता है कि नहीं डर लगता है। उसको आपको ऐसा खुद ऊपर आना है, वो भी स्ट्रगल करना है उसको। जब बारिश बद आती है तो मट्टी ऊपर गिर जाती है। तो इसमें मैं अपन को खुद को किसान समझती है कि मैंने पेड़ कितना लगाया था और कितना है और कितना गया है, तो हर 4 जगह पे लगाना है। जो नया अगर बीज लगाते हैं तो पीछे कितना निकल जाता है, ये ध्यान में नहीं आता है। क्या बात है! इतनी बड़ी बात मरने कह वाला दी मरने आपने, वाला है। इतनी बड़ी तो ये बात कह बात है दी कि आपने, किसान राइट? जैसे सोचो ना आप, एक ज्वारी के ताट पे के या गन्ने पे आप नहीं बोल सकते कि मेरे कारखाने को बोला गन्ना जाएगा और मेरे को 10 बोरी चक्कर आएगी। ऐसा नहीं हो सकता है। अगर आप किसान है तो कितना कितना पेरेंगे आप उसके ऊपर है। और नीचे के नीचे के और 4-2 लोक डालेंगे. आमच्यात म्हणतात मराठीमध्ये हौशे हौशे टाकायचे 2-4 आणि त्याच्याकडे खालून बघत बसायचं. तर तुम्ही जिरून जाणार त्याच्यात. क्या बात है! बहुत एक्सीलेंट। सोचना है तो किसान जैसे सोचो, जो बीज बोए आपने उसका ख्याल रखना भी, उसको जो कम है वो देना ही, वो दे दो, जिसको पानी नहीं, चाहिए पानी दे दो, जिसको खाद चाहिए खाद दे दो, वो टीम अपने आप बनना शुरू हो जाएगा। यहाँ हमने पौधा लगा दिया लेकिन उसको किस चीज का जरूरत है वही देख नहीं रहे। एक्सलेंट एग्जाम्पल दिया आपने, मुझे लगता है कि ये बेंचमार्क स्टेटमेंट हो सकता है आज के पूरे सेशन का, कि खेती करने जैसे अगर सोचेंगे तो किसी की भी टीम नहीं, ऐसा नहीं हो सकता। बेहतरीन लगा। और एक खरंच लास्ट का नाही सवाल मैं आपको, राइट राइट, मैं एक और लास्ट में आपको सवाल, आने हाँ आ जी, आने के बाद नहीं, बिज़नेस में आने के बाद या जन्म होने के बाद वो पेड़ को आना है कि नहीं, वो उसको तकदीर कब आ गई। लेकिन आपका काम है 1 पेड़ से 10 कैसे हो जाएँगे, 10 पेड़ से 20 कैसे हो जाएँगे, 20 से 30 कैसे हो जाएँगे, ये आपका काम है। आप अगर सही नहीं है। करना चाहते हो, आप अगर अभी ज्वारी बोले, कुछ बाजरी, ये कितना होना चाहिए। एक किसान की भूमिका के जैसे रहेगा, तो एक 4 झाड़ के लिए अपन नहीं बोलेंगे, मैं किसान है बहुत बड़ा, नहीं बोल सकते। अगर आप लीडर है, आप कुछ करना चाहते हैं, आपके टीम के लिए है, तो 4 लोगों के ऊपर भरोसे पे नहीं बैठ सकते आप। बहुत बढ़िया, बहुत एक्सलेंट, एक्सलेंट एक्सलेंट, राइट। और एक मैं आपको सवाल पूछना चाहता हूँ कि आज तक कभी फेल होने का डर नहीं लगा था? क्या सर? फेल होने का कभी आप मतलब फेल्यूर का डर कभी नहीं लगा? नहीं लगता सर। फेल होने के बाद तो एक चांस है सीखने का। कि मार्केट में जब मैं पूर्ण नया आए तो 10 बार फेल हो गए, लेकिन मेरे अंदर से नहीं आता है कि एक बात है कि अंदर अंदर ज्यादा टच होता नहीं है मुझे कि फेल होने से एक बार सीखना है। और
जब हम मुंबई क्या? गए, मुंबई होने के बाद हम कल्याण से हम गाड़ी गुम गई हमारी, और हम उल्टा उधर चले गए, पिंपरा चिंचवड आने वाले थे तो हम रिटर्न चले गए। और वहां से मैंने कुमार सर को फोन करके बताया, सर हम गुम गए और हमको रास्ता नहीं मिला, हम गए, हम ट्रेन में बैठ गए। तो बोले अच्छा हो गए, आपको सुनने को मिला। तो फेल होने का काम है और एक बार सीखना। क्या बात है। क्या हो जाएगा, फेल हो क्या हो रहा है, खुद एक ही रास्ते से नीचे नहीं आना है, जो रास्ता है ना उसके नीचे नहीं आना। फेल तो होते रहेंगे, गाड़ी के चाक भी रहते तो वो भी फेल हो जाता है, पंप हो जाता है, लेकिन गाड़ी अपन छोड़ नहीं दे सकते। तो जो रास्ता पकड़े वो रास्ते से नीचे नहीं आना है, बस इतना ही। बहुत बेहतरीन। राइट, तो मैं एक इनके लिए मैं एक शेर कह के इस सेशन को खत्म करूंगा। और खत्म करने से पहले मैं मतलब फिर मैं हो एकनाथ सर के लिए हैंड ओवर करूंगा। राइट, तो कर खुद पे यकीन इतना कि बुलंद हो तेरे हौसला, बुलंद हो तेरा हौसला, हर कदम पे तुझे कामयाबी मिले और तू लिखे अपनी सफलता की दास्तां। और ये शेर मैं ढूंढ ढूंढ के निकाला था कि आज अगर मुझे बोलना है तो क्यों, उसका वजह भी ये है कि इनकी अगर जर्नी देखो कि शायद पूरा पढ़ भी नहीं पाई, शायद सिचुएशन वो नहीं रहेगी कि पूरा पढ़ने लायक एनवायरमेंट नहीं रहेगा। राइट, जहां जिंदगी शुरू की आधे अधूरे में हस्बैंड चले जाते हैं। राइट, और फिर भी डट डट के खड़े रहने की जो हिम्मत है, वो हिम्मत इनके अंदर है। राइट, जो आदमी कुछ करे अपने लाइफ में बड़ा बनने के लिए, वहां पे ऐसे कामों में फंस जाए कि जिस काम में फंसने का कारण वो नहीं, कोई और कंपनी थी, उसकी लायबिलिटी आ जाए। राइट, फिर भी हारे नहीं और वेस्टीज जैसे कंपनी में आ गई, लेकिन जिन्होंने लेके आए वो भी छोड़ दे। लेकिन जिनको सफलता पानी ही है, राइट, मुझे लगता है इनको देख के तो मुझे ऐसा लगता है कि एक इन्होंने बात बीच में कही थी कि आपको मरना भी अलाउड नहीं है। अब मुझे लगता है कि आप और ऊपर वाले भी आए तो ये डरा देगी कि रुक, मेरे और 4 सपने खत्म होने बाकी है, तो तुम इतना जल्दी मुझे उठा नहीं सकते। राइट, ये यस हिम्मत सर। और ये जज्बा लेके जो काम करने की वो ताकत आपके अंदर है, आपको सैल्यूट। और जल्दी से जल्दी हम आपको डीयूसीडी बनते हुए देखना पसंद करेंगे। बहुत सारे लोग आज इस मीटिंग में बैठे होंगे कि जो आज ये 1.5 घंटे की सोच लेके अपनी जिंदगी की आने वाली सफलता की कदम चलना शुरू करेंगे। मैं 100% भरोसा रखता हूं इसके ऊपर। और आपको एक बार फिर सैल्यूट करके मैं माइक हैंडओवर करना चाहूंगा एकनाथ सर को। ओवर टू एकनाथ थैंक सर। यू सर। यस सर, थैंक यू सो मच। और मंगलताई, मतलब अभी क्या बोले, बोलने के लिए कुछ बाकी नहीं है। और मेरे बाद भी बहुत सारे यहाँ पे मकरंद सर, जिनको जिनको मैंने को होस्ट बनाया, उनको भी 1-1 मिनट, सारे लोगों को जो डायमंड एंड अप है उनको भी आप इनवाइट यस। करें। राइट, तो यस, मंगलताई का सारा स्पीच सुनने के बाद एक सवाल आता है कि हे सर्व येतो कुठून? हे सर्व येतं कुठून? आणि मला असं आठवलं की त्याचा त्याचा एक संदर्भ आहे. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी गाथा लिहिला. त्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे सर. त्या ओके। गाथ्यामधला अभंग आहे की सत्य संकल्पाचा दाता नारायण, करी तसे पूर्ण मनोरथ. क्या बात है। सत्य संकल्पाचा दाता नारायण, करी तसे पूर्ण मनोरथ. ताई ताई मध्ये-मध्ये खूप एवढ्या चांगल्या गोष्टी बोलून गेल्या. एवढ्या म्हणजे त्या अगदी मार्मिक होत्या, की मनापासून ठरवा, आहे ना, मनापासून ठरवा, ईश्वराला साक्षी ठेवून ठरवा. तर तुमचा संकल्प सत्य असेल, तर त्या संकल्पाचा मालक हा तुमचा ईश्वर आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, करी तसे पूर्ण मनोरथ. करेक्ट। सो ही गोष्ट एवढी मोठी आहे. ताईंच्या त्या बोलण्यातून, त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून, त्यांच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीतून, ॲक्टिव्हिटी मधून ती गोष्ट सगळी समोर येते. त्याच्यामुळं हा त्यांच्या आतली तळमळ आहे. आतून आलेला आवाज आहे. राइट. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. सो डेफिनेटली। खूप खूप आणि ह्या आजच्या एका मीटिंगमुळं आज इथं असलेले जवळपास अराउंडिंग 300 लोकं होती. आज 300च्या आसपास लोकं होती. त्यातली काहीतरी लोकांनी त्याचा बोध घेतला असेल आणि भरपूर लोकं डिसिजन घेतील स्वतःचं लाईफ चेंज करण्यासाठी. येस सर. थँक यू सो मच. ओव्हर टू यू.
डेफिनेटली सर, थैंक यू वेरी मच। मैं इसके बाद बुलाना चाहूंगा मिस्टर दिनेश किरवे। यस मकरंद, यस यस बहुत ही बढ़िया सेशन रहा, बहुत ही बढ़िया सेशन रहा मंगलदाई का। और स्पीचलेस हो गए हम लोग लगातार। 9:30 पौने 10 बजे मैं कनेक्ट हो गया था इस मीटिंग में। मैं, कविता, मेरी वेदिका, मेरी स्वरा, हम सभी टोटल ऑल फैमिली इस सेशन को हम सुन रहे थे। और कविता ग्रेजुएट प्लस है, मंगलदाई 6th स्टैंडर्ड तक पढ़ी है। और जो थॉट प्रोसेस मंगलदाई ने आज शेयर की, उसको देख के कविता भी हक्के बक्के रह गई थी उनको सुनने के बावजूद। और उनको ऐसा लगा कविता को, अरे भाई मंगलदाई अगर कर सकती है इस बिजनेस को, तो इस दुनिया का हर कोई आदमी इस बिजनेस को कर सकता है। और आज का पूरा सेशन था वो मेरे हिसाब से स्पीचलेस है। मेरे हिसाब से इतना बढ़िया सेशन एक सिंगल लेडी कवर करती है 1.5 घंटे में, और 1 मिनट के लिए भी ऐसा नहीं लगता कि कहाँ पे रुकना चाहिए इस सेशन को। हम सुनते जा रहे थे, इतना बढ़िया सेशन था। और मैं नाथ की तरह ही मैं भी बात करना चाहूंगा कि आज जितना भी ऑडियंस यहाँ पे है, लगभग 300 प्लस लोग थे आज की मीटिंग में। बहुत ही हर एक आदमी, हर एक डिस्ट्रीब्यूटर आज मोटिवेट हो गया होगा मंगलदाई की सेशन की वजह से। स्पेशल फॉर लेडीज, जो लेडीज कचराती है इस बिजनेस को शेयर करने के लिए किसी और के साथ, उन लोगों को आज सबसे बड़ा मोटिवेशन अगर किसने दिया होगा तो मंगलदाई ने दिया है। थैंक यू वेरी मच मंगलदाई। बैक टू होस्ट प्लीज। यस थैंक यू सर, थैंक यू यस सर। यस। इसके बाद मैं बुलाना चाहूंगा क्राउन डायरेक्टर साधना जगदाळे। यस सर, थैंक यू फॉर इनविटेशन। फर्स्ट ऑफ ऑल तो जोरदार ताली और जोरदार थैंक्स मंगलदाई को, क्योंकि मैंने एक्चुअली रिकमेंड किया था, क्योंकि मुझे पता था मंगलदाई की पावर क्या है। मैं जब से बिजनेस में आई हूँ तब से उन्हें देखी हूँ, और जो उनसे मोटिवेशन मिलता है, इंस्पिरेशन मिलता है। आज मैं इंजीनियर हूँ, लेकिन मैं आधा घंटा कंटिन्यू बात नहीं कर पाती, लेकिन देखा कि मंगलदाई का जो नॉन स्टॉप सुपर एक्सप्रेस था विदाउट ब्रेक, तो मेरे ख्याल से 1.25 घंटा वो कंटिन्यू बात कर रहे थे। तो देखिए, जो दिल से बोलते हैं ना, उन्हें नोट्स निकालने की जरूरत नहीं पड़ती। जो एक्टिविटीज वो कर रही है, उसे खाली उन्होंने हमारे साथ शेयरिंग किया है, तो उसे नोट्स निकालने की जरूरत नहीं। वो दिल से बात किया उन्होंने, और पूरा वेस्टिज में वो दिल से, उनके खून के बूंद बूंद में वेस्टिज और विनिंग टीम पूरा समाया हुआ है। उसकी वजह से उनके मुंह से इतने सारे लफ्ज निकल रहे थे, इतने सारे स्टोरीज, और उनका जो थॉट प्रोसेस है, अमेजिंग थॉट प्रोसेस। मुझे लगता नहीं कि उन्होंने कितने सारे बुक्स पढ़े या पढ़े भी नहीं है, लेकिन थॉट प्रोसेस उनका, वो माइंडसेट है, उसकी वजह से ये सारा मतलब उनके मुंह से निकल रहा था। तो मैंने तो इतना सारा आपको, अगर मुझे लगता है कि पे करके 1000-2000 रुपीज पे करके भी इतना आपको मोटिवेशन नहीं मिलेगा। बाहर जाके आप देखिए। तो हम बहुत लकी है कि घर में बैठ के आज हमें ये सारा मोटिवेशनल और इंस्पिरेशनल स्टोरी मंगलताई की है, जिनसे हम बहुत सारी लेडीज के, जेंट्स भी, मुझे तो लगता है कितने भी एजुकेटेड होने दो, पीएचडी होल्डर है कुछ हमारे ग्रुप में, बीटेक है, डॉक्टर्स है, शायद वो भी मोटिवेट हो चुके होंगे। तो मुझे लगता है इससे आगे किसी के पास भी कोई एक्सक्यूज नहीं बचा होगा। आपके बिजनेस एसोसिएट्स का आपका कभी कॉल नहीं आएगा मैं ये नहीं कर सकता या वो नहीं कर सकती, तो किसी के पास कोई भी एक्सक्यूज नहीं बचा है। अभी आपको भी सुपर फास्ट जाना है हर एक को। तो थैंक यू वंस अगेन मंगलदाई, थैंक यू वेरी मच पूरे ग्रुप के लिए। आपने अपना वैल्यूबल समय दिया, और बहुत सारा टेंशन आपके पीछे पड़ा है, मुझे पता है इन्वेस्टमेंट कंपनी में क्या हो रहा है आजकल, क्योंकि मेरे घर में भी वो है, मेरी छोटी देवरानी भी वही कर रही थी इन्वेस्टमेंट कंपनी में, तो क्या टेंशन चल रहा है वो पता है। लेकिन उसके बावजूद भी इतना अच्छा बिजनेस आप बिल्ड किया, और वो चीजें कुछ दिमाग में ना रखते हुए हमारे साथ आपने बात की 1.25 घंटा, तो बहुत बढ़िया। हेड्स ऑफ यू मंगलदाई, थैंक यू वेरी मच। यस। इसके बाद मैं बुलाना चाहूंगा मिस्टर रंजीत तामाणे। यस मकरंद, थैंक यू वेरी मच। यस। जब मैं सुन रहा था तो मुझे मन में एक ही सवाल था कि मंगलताई कौन सी किताबें पढ़ती है। जो भी एग्जांपल्स, जो भी वर्ड्स आ रहे थे उनके मुंह से, तो ये लग रहा था कि ये कौन सी यूनिवर्सिटी की किताबें पढ़ रही है। तो मुझे लास्ट में ये पता चला कि मंगलताई खुद ही एक नेटवर्क इंडस्ट्री की यूनिवर्सिटी है। करेक्ट। कुछ एग्जांपल्स ऐसे है ना कि पहली बार मैंने ये एग्जांपल्स आज सुने हैं। जैसा एक एग्जांपल उन्होंने दिया कि समुद्र या तले के कोई तालाब है, उसके अगर किनारे पे आप खड़े हो तो मछली दिखती नहीं है, लेकिन उसी समुद्र से जो भी मछुआरे हैं वो लाखों करोड़ों की मछली वहां से निकालते हैं।
तो ये अगर डीप में जाके सोचे ना हम, तो इसका जो गहरा अर्थ है ना वो समझ में आता है, और जो आदमी काम करता है उसे ये गहरा अर्थ समझ में आएगा। तो Excellent. सच में ये जो बात है, ये जो एग्जाम्पल है ना, ये नेटवर्क इंडस्ट्री में जितने भी आज यहाँ पे लीडर्स काम कर रहे हैं ना, इन्होंने ये सोचना चाहिए। बहुत बढ़िया एग्जाम्पल था। और लास्ट में जो अभी एकनाथ सर ने जो बात की ना, ये मुझे वहां पे भी एक आंसर मिल गया कि सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ। वो तो सही है, लेकिन इसके आगे भी जो तुकाराम महाराज बोलते हैं कि अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा, तो ये आंतरिक उनकी जो कळवळ है, जो सच्चे दिल से कर रहा है, उसे तो सारा ब्रह्मांड का नॉलेज आ जाता है। और ये खुद तुकाराम महाराज ने बोल के रखा है, और यहाँ भी अभी यहाँ पे उन्होंने एकनाथ महाराज ने यहाँ पे ये लाइन उद्धृत की। बहुत बढ़िया मंगलताई, थैंक यू वेरी मच। सर उसके आगे भी एक लाइन है, लेकिन मैं पूरा अभंग नहीं बोलना चाहता था इसलिए, राइट। तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना। नहीं, वो नहीं बताना चाहिए लोगों को। राइट, तो वो पेशेंस, वो प्रेसिस्टेंस चाहिए, वो कंटिन्यूटी चाहिए। हमें आए और हमें ऐसा जल्दी चाहिए, ऐसा कुछ नहीं होता। और वो सारी चीजें आज मंगलताई के स्पीच में थी, तो मुझे वो अभंग याद आया। थैंक यू सो मच सर, बैक टू यू। यस सर। यस, इसके बाद मैं बुलाना चाहूंगा मिस्टर भरत पवार। यस सर, मेरी आवाज आ रही है सर? यस यस। मैं पहली बार मतलब इतना ध्यान से मीटिंग सुना है, बहुत बहुत मतलब पॉइंट टू पॉइंट। और मंगलताई की तो बात क्या बोलूँ आपको, क्योंकि मैं मेरे सीईपी में थे 1 महीना, तो मैं उनकी तरफ से बहुत कुछ सीखा हूँ। और लास्ट में एक दिन मैं उनको पूछा, सीईपी में बात किया, मंगलताई एक काम करो, आप कल से आपका ये सीईपी, आपको बहुत बड़ा मतलब ये बिजनेस करना है ना, तो आपका सीईपी अलग स्टार्ट करो, क्योंकि उनके अंदर की जो फायर और उनको थोड़ा पुश करने की कोई तो किसी ने की तो जरूरत है। वो मतलब जैसे हमारे मतलब मकरंद सर ने बताया था स्टार्टिंग में, ये डीवीसीडी है, मतलब कोई बोलो या नहीं हो, मैं आज बोलता हूँ उनको। और सबसे इम्पोर्टेंट बात क्या है कि प्रॉब्लम लाइफ में आना चाहिए, जिसका बड़ा प्रॉब्लम है ना, उतना उसका जिद बड़ा है, ये ठान लेना जरूर है। लोग बोलते हैं ना, चल मैं 6 महीने में 1 लाख कमाता, 2 लाख कमाता, नहीं कमा सकेगा। वो जितना प्रॉब्लम फेस करेगा ना मार्केट में अंदर में जाके, जैसे कि वो बाहर वाले को मछली नहीं दिखती है, अंदर वाले को मछली दिखती है, इसलिए तो इतना मछली पकड़ता है। तो जितना हम अंदर गहरे में जाएंगे ना, डीप में जाएंगे ना, जितना प्रॉब्लम फेस करेंगे ना, उतना हम आगे जाएंगे। ये वर्ड हर एक ने सुनना बहुत जरूरी है, तभी हम बहुत कुछ बड़ा काम कर सकते हैं। छोटा भी प्रॉब्लम आ गया ना, लोग वाइबल हो जाते हैं इमीडिएटली। तो आज की बात में ये पूरा रिकॉर्डिंग, जिसको जिसको कभी कभी प्रॉब्लम आएगा ना, कि आज रिकॉर्डिंग सबको मिलेगा मेरी तरफ से, और हर एक ने ये सुनना चाहिए जिसको प्रॉब्लम आ गया। तो जिस दिन हमारा 1 लाख 2 लाख 3 लाख नहीं बनता है ना, तो ये रिकॉर्डिंग सुनना चाहिए, क्यों नहीं बनता है, क्या प्रॉब्लम है हमारा। तो हर एक वर्ड ना वर्ड इंपॉर्टेंट था। तो माय गॉड, थैंक यू सो मच मैम, बहुत बढ़िया मतलब मंगलताई, मैं क्या Thank बोलूं you, sir. आपको। यस, थैंक यू सर। इसके बाद मैं बुलाना चाहूंगा संदीप कोटवाल। यस मकरंद सर, थैंक यू सो मच। और मकरंद, आज जो भी मंगलताई ने सेशन किया है बहुत ही बढ़िया, पूरी आंखों से थोड़ा पानी भी आ रहा था बीच बीच में, जो मतलब कमेंट सुन रहा था मैं, किसी एक ने कमेंट भी ली थी, आज मंगलताई नहीं मंगलाई होगी। तो ये कमेंट सुनते वक्त मेरे मतलब आंख से भी पानी आ रहा था। आज मंगलताई ने वो कर दिखाया जो मुझे लगता है कि किसी बड़े आदमी को सुनने में हमें लगता है। प्रायोरिटी, कमिटमेंट, जो भी उन्होंने बातें की, जो अच्छे स्पीकर को भी आज पीछे छोड़ गई, इतने सारी बातचीत की उन्होंने। और एक ही मैं शेर कहना चाहूंगा मंगलताई के लिए कि मतलब आपने जो भी आपकी स्टोरी बताई, काफी लोग इंस्पायर हुए रहेंगे, लेकिन आपके स्टोरी को ये करते वक्त मेरे दिमाग में भी कुछ दिनों पहले, मैं 2-3 दिनों पहले एक स्नेहालय में गया था ना, आमिर नगर में। वहां पे मैंने एक लाइन पढ़ी थी, जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, दूसरों के कंधों पे तो सिर्फ जनाजे उठाए जाते हैं।
तो आज आपने जो भी मतलब यहाँ तक आपकी जर्नी की है, तो वो जर्नी को सैल्यूट है। और यस, डेफिनेटली आपने जो भी बातें की नोट डाउन किए हैं और उसके ऊपर हम अमल करेंगे। और यस, बहुत ही बढ़िया लगा, बहुत ही बढ़िया। यस, थैंक यू सो मच ऑल ऑफ यू। एक्सलेंट, sir. एक्सलेंट, राइट ऑन द फाइनली मैं इनवाइट कर रहा हूँ अ ग्रेट लीडर, आवर मेंटर, मिस्टर श्री सेबेस्टियन। थैंक यू सो मच मकरंद। मैं जब मीटिंग लॉग इन हुआ हूँ, मैं तब से सिर्फ चैट बॉक्स को चेक कर रहा हूँ और मैं सोच रहा था कि वो चैट बॉक्स कॉपी करके मैं कैसे मंगलताई को पहुंचाऊं, ताकि मंगलताई को पता चले कि जब वो बात भी कर रहे थे, वो जब से शुरू किए हैं तब से लोगों ने चैट बॉक्स में डालना शुरू कर दिया है। यूजुअली लोग स्पीकर के एंड के लिए वेट करते हैं कुछ अच्छा बोलने के लिए, लेकिन ताई जेव्हापासून तुमचं सेशन चालू आहे तेव्हापासून तुमचा प्रभाव ऑलरेडी लोकांवरती आहे. माइंड ब्लोईंग सांगतात, इनोसेंट सांगतात, कंटिन्युअस चॅट बॉक्स मध्ये मेसेजेस येत आहे आणि असं वाटत नाही की खूप स्पीकरांना असं सौभाग्य भेटतं की सेशन चालू असतानाच लोक ऑलरेडी प्रभावित झालेत. थँक्यू सो मच. आणि आमच्या टीम मध्ये आपण आहात हे आमच्यासाठी खूप मोठा एक ब्लेसिंग आहे. तर तुमच्या अपलाईनला आज मी नमन करतो की ते गेले पण आपल्याला सोडून गेले. थँक्यू सो मच. सरांना मी आज रात्री मेसेज पाठवणार आहे, नक्की पाठवणार आहे. और अमेजिंग, आई मीन दिस इज नो वर्ड्स. थँक्यू सो मच मंगलताई. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. यस, सो यहाँ मैं इस सेशन को खत्म करने का डिक्लेयर कर रहा हूँ. आप सारे लोगों के लिए मैं बताना चाहूंगा, कल भी बहुत बेहतरीन सेशन होने जा रहा है. मैं आपको इतना ही बता सकता हूँ कि कल का सेशन का आपको लिंक मिल जाएगा, उसका सब्जेक्ट मिल जाएगा, लेकिन कल के मीटिंग में आपके जितने लोग रहेंगे उतना